ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण अँटीकोएग्युलंट हा टॉपिक मागील लेक्चरला डिस्कस केला होता. राहिलेला पार्ट आज आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर अँटीकोएग्युलंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जे पॅरेंटल अँटीकोएग्युलंट आहे इन वायू अँटीकोएग्युलंट मधला त्यामधला आपण हिपॅरिन हा डिस्कस करत आहोत. तर आपण हिपॅरिनचं इंट्रोडक्शन पार्ट पाहिलेला आहे. ओके. मॅकलिन नावाच्या सायंटिस्टने तो शोधून काढलेला आहे 1916 मध्ये. आणि कमर्शियल प्रिपरेशन हिपॅरिन जे आहे ते ॲनिमल सोर्स पासून ऑप्टेन होतं हे आपण पाहिलं. आणि मेकॅनिझमचा जर विचार केला तर हा इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे. हा अँटीथ्रोमिन 3 ची ऍक्शन 1000 फोल्डनी वाढवतो. अँटीथ्रोमिन 3 हा नॅचरल अँटीकोएग्युलंट आहे असं आपण पाहिलेलं आहे. आणि हिपॅरिन अँटीथ्रोम्बिन 3 ची ऍक्शन 1000 फोल्डने वाढवून इंट्रिन्सिक पाथवे आणि कॉमन पाथवेचे ऍक्टिव्हेटेड फॅक्टर इनहिबिट करतो. त्यामध्ये 9A, 10A, 11A, 12A, 13A आणि 2A हे फॅक्टर इनहिबिट होतात. मुख्यतः हा 10A आणि 2A फॅक्टर इनहिबिट करतो. त्यानंतर अँटीकोएग्युलंट ऍक्शन हिपॅरिनची आपण डिस्कस केली कशी येते. त्या व्यतिरिक्त हाय डोसला हिपॅरिन अँटीप्लेटलेट ऍक्शनही दाखवतो. थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन इनहिबिट होतं. आणि त्याचप्रमाणे लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईमला ऍक्टिव्हेट करून हिपॅरिन लायपेमा क्लिअरिंग इफेक्टही दाखवतो. तर ह्या तीन ऍक्शन आपण डिस्कस केल्या होत्या. आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्यात फार्मेकोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू काही पॉइंट्स महत्वाचे आहे. प्रत्येक ड्रगचं फार्मेकोकायनेटिक्स लक्षात ठेवणं हे अशक्य आहे. खूप सारे पॉइंट्स असतात, त्यातले एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पॉइंट महत्वाचे काय तेवढे जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जर हिपॅरिनचा फार्मेकोकायनेटिकचा विचार केला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की इट इज अ लार्ज हायली आयोनाइज मॉलिक्यूल. त्यामुळं हायली आयोनाइज मॉलिक्यूल असल्यामुळं लार्ज साईज असल्यामुळं तो ओरली ऍब्सॉर्ब होत नाही. त्यामुळं आपल्याला तो पॅरेंटल रूटने देणं भाग पडत आहे. त्यासाठी आपण IV किंवा सबक्युटेनस रूट यूज करतो. IV जर यूज केलं तर फास्ट ऍक्टिंग ऍक्शन आहे. इन्स्टंटेनियस अँटीकोएग्युलंट ऍक्शन दिसून येते. आणि विथिन 60 मिनिट सॉरी इन्स्टंटेनियस इफेक्ट येतो. आणि जर सबक्युटेनियसली दिलं तर विथिन 60 मिनिट त्याची ऍक्शन दिसते. सबक्युटेनस रूटने यूज करताना बायोबिलिटी कमी जास्त राहू शकते. इनकन्सिस्टंट इफेक्ट आहे. जर आपण IV यूज केलं तर मी तुम्हाला सांगितलं इन्स्टंटेनियस अँटीकोएग्युलंट ऍक्शन आहे. इमिजिएट ऍक्शन त्याची स्टार्ट होते. पीक 5 ते 10 मिनिटात येतो आणि परत ऍक्शन नॉर्मलला 2 ते 4 तास येते ते. तर आपण हिपॅरिन IV यूज करू शकतो, सबक्युटेनसली यूज करू शकतो. ओरली आपण यूज करू शकत नाही, ऍब्सॉर्प्शन नसतं. आणि त्याचप्रमाणे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन ऑफ हिपॅरिन आपण अवॉइड केले पाहिजे, कारण तिथं हिमॅटोमा फॉर्मेशनची रिस्क असते. इंजेक्शन साईडला लोकल ब्लिडिंग होऊन हिमॅटोमा फॉर्मेशन होऊ शकतं. म्हणून अँटीकोएग्युलंट जनरली आपण हिपॅरिन इंट्रामस्क्युलरली देत नाही. त्याचप्रमाणे त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे. मॉलिक्युलर साईज लार्ज असल्यामुळं इट डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर अँड ऑल्सो इट डज नॉट क्रॉस प्लॅसेंटल बॅरियर. आणि ही प्रॉपर्टी फार महत्वाची आहे. त्यामुळे आपण हिपॅरिन हा प्रेग्नन्सीमध्ये सेफ अँटीकोएग्युलंट म्हणून कन्सिडर करतो. जर कोणी MCQ विषयी याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. जर कोणी MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू विचारलं की विच anticoagulant out of heparin warfarin is safe in pregnancy, so heparin we can use safely in pregnancy if you want to start anticoagulant action. Warfarin is contraindicated in pregnancy because warfarin produce fetal warfarin syndrome, that is a teratogenic effect. So heparin is safe
anticoagulant to use in pregnancy. It is metabolized in liver by heparinase enzyme and excretion is through urine. Okay. बाकी पॉइंट्स टी हाफ किती आहे, काय गोष्टी आहेत, त्याविषयी डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. ओके. जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी सांगतोय की प्लाझ्मा हाफ लाईफ 1 आवर आहे. जर आपण 100 युनिट पर केजी डोसपेक्षा कमी यूज केले आणि डोस वाढवला तर टी हाफ वाढू शकतो. टी हाफ हा सिरोटिक आणि रिनल फेल्युअर पेशंटमध्ये जास्त लॉंग असतो आणि पल्मोनरी एम्बोलिझमच्या पेशंटमध्ये शॉर्ट असतो. आता त्यात एक्झॅक्ट रिझन पल्मोनरी एम्बोलिझमच्या पेशंटमध्ये शॉर्ट का असतो ते क्लिअर नाहीये. तर हा पॉइंट, हे दोन पॉइंट लक्षात नाही ठेवले तरी चालतील. ओके. हाच महत्वाचा पॉइंट आहे. हा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू आहे जो मी अलग कलरनी हे केलेला आहे की हिपॅरिन जो आहे त्याची जी इफेक्ट आहे, ट्रीटमेंट आहे, ते मॉनिटरिंग करण्यासाठी आपण कोणती टेस्ट करतो, तर APTT लेव्हल आणि क्लॉटिंग टाइम आपण मेजर करतो. APTT म्हणजे ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम आणि दुसरं क्लॉटिंग टाइम, ह्या दोन गोष्टी आपण पाहतो. तर APTT हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम वी यूज टू मॉनिटर हिपॅरिन, अँटीकोएग्युलंट थेरपी विथ हिपॅरिन. ओके. आपल्या शरीरात पण हिपॅरिन मास्ट सेल मधून रिलीज होतो, पण तो लगेच मायक्रोफेजनी डिग्रेड होतो. त्यामुळे तो सर्क्युलेटिंग अँटीकोएग्युलंट जास्त म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मध्ये नसतो. ओके. तर हे झालं फार्मेकोकायनेटिक. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की ओरली इफेक्टिव्ह नाही आहे, सबक्युटॅनसली किंवा IV यूज करू शकतो, प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे आणि त्याचप्रमाणे मॉनिटरिंगसाठी APTT लेवल किंवा क्लॉटिंग टाइम आपण पाहतो. हे 4 पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी चालू शकतं. मेटाबॉलिझम इन लिव्हर, एक्सक्रीशन थ्रू युरिन, हे पॉईंट तुम्ही ऍड करू शकतात. आता एक MCQ परत मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की किडनी फेल्युअर पेशंटमध्ये कोणता अँटीकोएग्युलंट तुम्ही प्रेफर करणार, तर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन इज सेफर दॅन लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन और फोंडापॅरानोक्स इन किडनी फेल्युअर पेशंट. म्हणजे आता मेजॉरिटी केसेसमध्ये आपण आता लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा फोंडापॅरानोक्स यूज करतो, परंतु जर पेशंट रिनल फेल्युअरमध्ये असेल त्यामध्ये अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन आपण प्रेफर करतो ओव्हर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि फोंडापॅरानोक्स. हा पॉईंट तुम्हाला MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. काही क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी, हिपॅरिन आपण दुसऱ्या ड्रग बरोबर सेम सिरिंज मध्ये मिक्स केलं नाही पाहिजे किंवा इन्फ्युजन बॉटल मध्ये मिक्स केलं नाही पाहिजे. म्हणजे पेनिसिलिन, टेट्रासायक्लिन, हायड्रोकॉर्टिसॉन, नॉरएड्रेनालिन असे ड्रग बरोबर हिपॅरिन सेम सिरिंज किंवा इन्फ्युजन बॉटल मध्ये मिक्स केला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे जे हिपॅरिनाइज ब्लड आहे ते ब्लड काउंटसाठी सुटेबल नसतं, कारण हिपॅरिन RBC आणि WCचा शेप अल्टर करू शकतो. ओके. तर ब्लड काउंट्स, फ्रॅजिलिटी टेस्टिंग, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट यासाठी ब्लड हिपॅरिनाइज ब्लड हे सुटेबल नाहीये. तर ब्लड काउंटसाठी, फ्रॅजिलिटी टेस्टिंगसाठी आणि कॉम्प्लिमेंट फिक्सेशनसाठी हिपॅरिनाइज ब्लड हे सुटेबल नाहीये. तर यामधला MCQ पॉइंट हा जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की रिनल फेल्युअर पेशंटमध्ये अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि फोंडापॅरानोक्स पैकी कोणतं ड्रग तुम्ही यूज करणार, तर त्याचा आन्सर आहे अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन. आता पुढचा पॉइंट पाहूया. बेसिक गोष्टी लक्षात आल्या. आता डोसेस वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू पीपल. डोसेस मध्ये जास्त डिटेल मध्ये जायचं नाही. ओके. डोसेस शेड्यूल हिपॅरिनचे काही कोणीही तुम्हाला विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहित काय पाहिजे की कोणत्या रूटने देतात. ओके. ओके. तर हिपॅरिन आपण IV किंवा सबक्युटेनियसली देऊ शकतो हे पाहिलं. तर काही व कन्व्हेन्शनली म्हणजे जुन्या काळात हिपॅरिन हा IV दिला जायचा. तर IV बोलस 5,000 to 10,000 युनिट फॉलोड बाय कंटिन्युअस इन्फ्युजन ऑफ 750 to 1,000 युनिट पर आवर. तर IV बोलस फॉलोड बाय IV इन्फ्युजन. IV बोलस डोस आहे 500 ते 10,000 युनिट आपण देतो. तर हिपॅरिनचा डोस जो आहे तो युनिट मध्ये आहे.
जसं इन्सुलिन आहे तसं हिपॅरिनचं पण डोस हा युनिटमध्ये आहे. बरोबर आहे. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन नाही डिस्कस करत मी, हिपॅरिन अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन. आणि तो देताना आय व्ही आपण आय व्ही बोलच देऊ शकतो, इनिशियली 5,000 ते 10,000 युनिट, आणि त्यानंतर पर आवरली आपण 750 to 1000 युनिट आय व्ही इन्फ्युजन देऊ शकतो. ओके. तर इंटरमिडियंट आय व्ही बोलस डोसेस आपण कधी यूज करत नाही. आय व्ही बोलस फॉलोड बाय आय व्ही इन्फ्युजन. ओके. आणि रेट ऑफ इन्फ्युजन इज कंट्रोल बाय measuring which level. The answer is APTT, activated partial thromboplastin time, and we have to keep it between 50 to 80 seconds. ओके. किंवा आपण म्हणू शकतो 1.5 to 2.5 टाइम्स द पेशंट प्री ट्रीटमेंट व्हॅल्यू, म्हणजे ड्रग चालू करायच्या आधी जी व्हॅल्यू आहे त्याच्या 1.5 पट किंवा 2.5 पट होऊपर्यंत आपण तो डोस वाढवू शकतो. आणि जर जास्त असेल व्हॅल्यू तर आपण डोस कमी करू शकतो. तर थोडक्यात काय, हिपॅरिनच्या मॉनिटरिंगसाठी ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम हे आपण पाहतो, आणि तो प्री ट्रीटमेंट व्हॅल्यू पेक्षा म्हणजे 1.5 to 2.5 टाइम्स पर्यंत आपण हिपॅरिन देऊ शकतो. ओके. ओके. आणि समजा एपीटीटी टाइम नसेल तर आपण ब्लड क्लॉटिंग टाइम मेजर करायचा, आणि नॉर्मल व्हॅल्यूच्या 2 टाइम्स पर्यंत तो आपण हिपॅरिन देऊ शकतो. ओके. तर हिपॅरिनची मॉनिटरिंगसाठी एपीटीटी लेवल किंवा क्लॉटिंग टाइम महत्वाचे आहे. आय व्ही इन्फ्युजन प्रमाणेच आपण हिपॅरिन किंवा आय व्ही बोलस आणि आय व्ही इन्फ्युजनचं पाहिलं आपण, तसंच आपण पाहिलंय की हिपॅरिन हा सबक्युटॅनस रेजिमेननी पण, सबक्युटॅनस डोस रूटनी पण देतो. तर लो डोस सबक्युटॅनस रेजिमेन मध्ये 5,000 युनिट अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन इंजेक्टेड सबक्युटॅनसली एव्हरी 8 to 12 hours, started before surgery and continue 7 to 10 days or till the patient start moving out. तर बिफोर सर्जरी आपण स्टार्ट करतो आणि कंटिन्यू करतो जिथं ज्या सर्जरीमध्ये एम्बोलिझमची रिस्क असते, जसं फिमरशी रिलेटेड जे सर्जरी आहे, हिप शी रिलेटेड सर्जरी आहे, त्यामध्ये एम्बोलिझमची रिस्क जास्त असते. अशामध्ये आपण प्रोफेलॅक्टिकली हे ड्रग देतो. तर लो डोस सबक्युटेनस रेजिमन मध्ये 5,000 युनिट आपल्याला सर्जरीच्या आधी स्टार्ट करायचे आहे, ते 8 ते 12 तासाने ते रिपीट करायचं आहे. आणि आपण 7 ते 10 दिवस देऊ शकतो, किंवा जोपर्यंत पेशंट चालायला लागत नाही तोपर्यंत देऊ शकतो. ओके. तर पोस्ट ऑपरेटिव्ह डीप वेन थ्रोम्बोसिस साठी ही रेजिमेंट चांगली आहे, आणि ब्लिडिंगची रिस्क एवढी आणि इन्क्रीज होत नाही. ओके. आणि ह्या डोसला जर आपण यूज केलं तर एपीटीटी क्लॉटिंग टाइम ही प्रोलॉंग जास्त होत नाही. ओके. However, it should not be used in case of neurosurgery when spinal anesthesia or when spinal anesthesia is to be given. Patient should not be receiving aspirin or oral anticoagulant. This ओके. तर यांना म्हणजे हिपॅरिन देताना ॲस्पिरिन किंवा ओरल अँटीकोॲग्युलंट ही पेशंटला नसावे, नाही तर वेगवेगळ्या मेकॅनिझमनी ॲक्ट होणारे ड्रग दिल्याने अँटीकोॲग्युलंट प्लस अँटीप्लेटलेट इफेक्टनी ब्लिडिंगची रिस्क जास्त असते. ओके. आणि लो सबक्युटॅनस लो डोस सबक्युटॅनस रेजिमेंट जी आहे, तर हाय रिस्क सिच्युएशन मध्ये एवढी ती इफेक्टिव्ह नाही आहे. ओके. तर बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. डोसेस वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. ओके. ओके. ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे आता डोसेस मध्ये, फक्त डोसेस मध्ये रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन फक्त सबक्युटॅनस आणि आय व्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. डोस लक्षात ठेवायची गरज नाही. हिपॅरिनचे ऍडव्हर्स इफेक्ट आठवतंय का तुम्हाला? हिपॅरिनचे ऍडव्हर्स इफेक्ट. ब्लीडिंग, Bleeding, hematuria. ओके. ब्लिडिंग मध्ये ॲलो हिमॅच्युरिया इज द साइन. ओके. bleeding, ऑस्टिओपोरो allo- ऑस्टिओपोरोसिस, osteoporosis, ॲलोपेशिया, thrombocytopenia, व्हेरी गुड. reversible alopecia, ओके. ऑस्टिओपोरोसिस, alopecia. ॲलोपेशिया, ओके. इट इज ऑप्टेन फ्रॉम and एनिमल सोर्स. liver function test to be monitored. हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन,
हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आणि हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया. Thrombocytopenia. तर हे thrombocytopenia. ह्या असे ओके. लिव्हर फंक्शन वी हॅव टू मॉनिटर. ओके. तर त्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं, तुम्हाला थोडं ट्राय करायचं, म्हणजे काय आहे की आता ब्लिडिंग आला तर ब्लिडिंग विषयी थोडं तुम्हाला लिहायचं ट्राय करायचं. ऍडव्हर्स इफेक्ट फक्त इन्युमरेट तर आपण करू शकतो, पण त्यात आता काय लिहिता येईल, तर प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर लिहिताना आपल्याला त्या ऍडव्हर्स इफेक्ट काही लिहिता येईल का, तर त्याविषयी एक दोन पॉईंट माहीत असेल तर आपण लिहू शकतो. तर आता कसं आहे, ब्लिडिंग इट इज ड्यू टू ओव्हरडोस ऑफ द ड्रग. मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन, हिमॅच्युरिया इज द फर्स्ट साइन. अदर साइड्स ब्लिडिंगच्या जीआय ट्रॅक्ट, ब्रेन, जॉईंट्स, मसल आहेत, पण हिमॅच्युरिया इज द फर्स्ट साइन. ओके. आणि विथ प्रॉपर मॉनिटरिंग म्हणजे एपीटीटी लेवल वगैरे जर आपण दरवेळेस पाहिली तर सिरियस ब्लिडिंगचे चान्सेस फार कमी, 1 ते 3% आहे. तर ब्लिडिंगमध्ये आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही हिमॅच्युरिया मेन्शन केलं पाहिजे, ओव्हरडोसमुळे होतं ते आहे. आणि तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल तर त्याचं अँटीडोट मेन्शन करा. प्रोटामाइन सल्फेट आपण यूज करतो अँटीडोट. आणि नाही तर आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन देणं गरजेचं असतं, कारण त्यात सगळेच क्लॉटिंग फॅक्टर असतात. तर अँटीडोट ऑफ हिपॅरिन इज प्रोटामाइन सल्फेट, हे तुम्ही इथं मेन्शन करू शकता. आता हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया हा हा एक प्रॉब्लेम आहे हिपॅरिन बरोबरचा. हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया. थ्रोम्बोसाइटोपेनिया प्लेटलेट कमी होतात. ओके. तर इट इज अ माइल्ड अँड ट्रान्झिएंट ॲडव्हर्स इफेक्ट ऑकर्स ड्यू टू एग्रिगेशन ऑफ द प्लेटलेट. तर यामध्ये काय होतं की हिपॅरिन जे आहे, हिपॅरिन प्लेटलेट्स कॉम्प्लेक्स बनतं आणि ह्या कॉम्प्लेक्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनतात. आणि त्यामुळं अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन हा हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया ॲडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. तर हिपॅरिन अशा पेशंटमध्ये आपल्याला डिस्कंटिन्यू करावं लागतं. आणि अशा पेशंटमध्ये लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन जरी यूज केलं तरी पण तो सेफ नाही, कारण लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिननेही हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया होतो. ॲज कम्पेअर टू अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन चान्सेस कमी आहे, परंतु असं नाही की त्यांनी होणारच नाही, काही चान्सेस आहे. पण जास्त चान्स हा जो आहे तो अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन बरोबर आहे. तर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन ऑल्सो नॉट सेफ इन सच पेशंट. मग अशा पेशंटला आपण कोणते अँटीकोग्युलंट यूज करतो, जर हा एमसीक्यू आला की हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया हाचा पेशंट आहे, म्हणजे हिपॅरिन स्टार्ट केलेला आहे पेशंटला आणि आता थ्रोम्बोसाइटोपेनिया डेव्हलप झाला आणि आपल्याला आता हिपॅरिन यूज करता येणार नाही, तर कोणता अँटीकोएग्युलंट आपल्याला त्या पेशंटमध्ये दिला पाहिजे, तर त्याचा आन्सर आहे की सच पेशंट शुड बी ट्रीटेड विथ डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. तर हिपॅरिन Low molecular weight heparin. लो नाही. मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आपण देऊ शकतो असं म्हणजे काय आहे की त्याच्याबरोबरही थ्रोम्बोसाइटोपेनिया दिसून येतो, म्हणजे तो पण 100% सेफ नाहीये. म्हणजे हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया हा अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन बरोबर दिसतोच, परंतु लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन बरोबरही तो दिसतो. त्यामुळं लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन बरोबर चान्सेस कमी आहे. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर अवेलेबल नव्हते तर त्याला तोच पर्याय होता, परंतु आता लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन बरोबरही काही प्रमाणात हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया दिसून येतो. मग त्यांच्यापेक्षा सेफर ड्रग आता मार्केटमध्ये आलेले आहेत, ते आहेत डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. आता फक्त त्याची कॉस्ट हा प्रॉब्लेम असेल तर हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनियाच्या पेशंटला आपण डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर यूज करतो. हा एक एमसीक्यू तुम्हाला माहित पाहिजे. क्लिअर झाला एमसीक्यू? तर हे बिवालिरुडीन, डेसिरुडीन ते यूज करायचं नाही इकडे ना? हा, डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर जे आहे ना, आर्गॅट्रोबॅन, डॅबिगॅट्रॅन, बिव्हॅलिरुडीन, डेसिरुडीन, तसं आता डॅबिगॅट्रॅन आणि आर्गॅट्रोबॅन यूज होत असेल क्लिनिकल याच्यामध्ये कोणते यूज होतात, तुम्ही कोणते पाहिलेत डायरेक्ट थ्रोम्बिन डॅब इनहिबिटर? डॅबिगॅट्रॉन. डॅबिगॅट्रन पाहिले. डॅबिगॅट्रन इटाक्झेलेट पाहिला असेल, तो ओरली यूज होतो. बरोबर आहे. तर तो आपण यूज करू शकतो, किंवा अर्गॅट्रोबॅन आहे. नंतर बिव्हॅलिरुडीन, डेसिरुडीनचा यूज मी एवढा नाही पाहिलेला, पण डॅबिगॅट्रनचा यूज आहे. फक्त कॉस्ट हा प्रॉब्लेम तिथे येतो. 60-70 रुपयाची टॅबलेट आहे एक, तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह तेवढा नाहीये.
ओके. पण आता जर तुम्ही हिपॅरिनच नाही यूज करत आहे, तर मग त्याच्याऐवजी मग आपण तो यूज करू शकतो, डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. ओके. तर तो एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरे जे साईड इफेक्ट आहे, हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपिनिया झाला, ब्लिडिंग झाला, त्यानंतरचा जो साईड इफेक्ट आहे तो ॲलोपेशिया आहे. तर त्यात तुम्हाला काय मेन्शन करायला पाहिजे की इट इज ए ट्रान्झियंट अँड रिव्हर्सिबल ॲडव्हर्स इफेक्ट. ओके. तो कॉमन नाही आहे, इनफ्रिक्वेंट आहे, ट्रान्झियंट आहे आणि रिव्हर्सिबल आहे. त्याचप्रमाणे सिरम ट्रान्सअमायनेज लेवल इज इन्क्रीज. सिरम ट्रान्सअमायनेज लेवल वाढते, त्यामुळे लिव्हर फंक्शन टेस्ट रेग्युलरली आपण मॉनिटर केली पाहिजे. ऑस्टिओपोरोसिस मे डेव्हलप ऑन लॉंग टर्म यूज ऑफ रिलेटिव्हली हाय डोस. ओके. Hypersensitivity reaction being a drug obtained from animal source. हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, तसे ते रेअर असतात, परंतु जर सोर्स हा ॲनिमल सोर्स आहे तर चान्स असतो. त्यामुळे रेअर जरी असलं तरी आपल्याला ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि मॅनिफेस्टेशन युजली माइल्ड असतं, आर्टिकॅडिया, रायगर, फिवर्स. ओके. अॅनाफायलेक्सिस रिॲक्शन त्यात रेअर आहे. तर याच्यामध्ये काय आहे की हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन तुम्ही सांगितली तर ट्रीटमेंट लगेच देऊन टाकायची. ट्रीटेड बाय माइल्ड टाइप ऑफ रिॲक्शन, ट्रीटेड बाय कॉर्टिकोस्टिरॉइड्स, अँटीहिस्टॅमिनिक्स. बट इन एनाफिलेक्टिक शॉक वी रिक्वायर्ड विच ड्रग? ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन. तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहे, तर तुम्ही त्यात एक्सप्लेन करायला लिहू शकता, म्हणजे तुमचं आन्सर वाढतं. म्हणजे काही गोष्टी अशा ऍडव्हर्स इफेक्ट त्याच्यात तिथं ट्रीटमेंट तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. किंवा हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोमिनिया, तिथं आपण डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर वी शुड यूज. वी हॅव टू स्टॉप द हिपॅरिन. हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. किंवा हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोमा इट इज ड्यू टू अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. एवढे 2-3 पॉईंट महत्वाचे लिहिले तरी मोर दॅन इनफ आहे. आता कॉन्ट्रा इंडिकेशन, याचे कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे हिपॅरिनचे? Bleeding, Bleeding, hypertension, intracranial hemorrhage. ओके. hemorrhage. ब्लिडिंग डिसऑर्डर, ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, समजा एखाद्या पर्सनला हिमोफिलिया ए आहे, म्हणजे त्याच्यात फॅक्टर 8ची डिफिशियन्सी आहे. हिमोफिलिया बी आहे एखाद्या पेशंटला, ज्याच्यात फॅक्टर 9ची डिफिशियन्सी आहे, म्हणजे जे क्लॉटिंग फॅक्टर डिफिशियन्सीच्या पेशंटला ब्लिडिंगची रिस्क असते, आणि त्यात तुम्ही परत अँटीकोएग्युलंट यूज केलं तर काय होईल? ब्लिडिंगची रिस्क वाढते. Bleeding. म्हणून ब्लिडिंग डिसऑर्डर असलेल्या पेशंटला अँटीकोएग्युलंट आपण देऊ शकत नाही. बरोबर आहे. मग हिपॅरिनही देऊ शकत नाही, वारफेरिनही देऊ शकत नाही. ब्लिडिंग डिसऑर्डर. दुसरं काय? हिस्ट्री ऑफ हिपॅरिन इंड्यूस Topic. थ्रोम्बोसाइटोपिनिया. जर एखाद्याला हिस्ट्री आहे हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपिनिया, त्यात आपण हिपॅरिन देऊ शकतो का? नाही देऊ शकत. नाही. नाही. ओके. त्यानंतर सिव्हिअर हायपरटेन्शनचा पेशंट आहे. ओके. तर त्यामध्ये सेरेब्रल हिमोरेजची रिस्क असते सिव्हिअर हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये, त्यात कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. काही पेशंटला समजा थ्रेटन ॲबॉर्शनची हिस्ट्री आहे, पाईल्स, GI अल्सर, त्यामध्ये ब्लिडिंगची रिस्क वाढते. एखाद्याला GI अल्सर आहे, एखाद्याला पाईल्स आहे, किंवा थ्रेटन ॲबॉर्शनची हिस्ट्री आहे, तर त्यामध्ये ब्लिडिंगची रिस्क वाढते. त्यामुळे तिथं आपण ते अवॉइड केले पाहिजे. त्यानंतर सब ॲक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस, हार्टशी रिलेटेड कंडिशन आहे एंडोकार्डायटिस. तर त्या पेशंटमध्ये जर आपण अँटीकोएग्युलंट दिली तर रिस्क ऑफ एम्बोलिझम वाढतं. लार्ज मॅलिग्नन्सीचे, तर तिथं लार्ज मॅलिग्नन्सीमध्ये जो सेंट्रल नेक्रोज एरिया असतो ट्युमरचा, तिथं ब्लिडिंग वाढते. ट्युबरक्युलोसिस पेशंटमध्ये जनरली आपण यूज केलं तर हिमोप्टायसिस ची रिस्क वाढते. तर हे काही कॉन्ट्राइंडिकेशन आपण त्यावेळेस डिस्कस केलेले आहेत. काही सर्जरीमध्ये हे ड्रग आपण कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणतो, ऑक्युलर किंवा न्यूरोसर्जरी आहे, लंबार पंक्चर. त्याचप्रमाणे रिनल फेल्युअर किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम असलेले पेशंट आहे, सिरोटिक पेशंट आहेत, त्यामध्ये त्याचे ब्लिडिंग म्हणजे ऍक्शन वाढू शकते, इलिमिनेशन कमी होऊन, कारण मेटाबॉलिझम पण कमी होईल आणि त्यामुळे इलिमिनेशनही, रिनलचा प्रॉब्लेम असेल तर इलिमिनेशनही कमी होईल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे अल्कोहोलिक पेशंट आहे, त्यामध्ये पण कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. तर हे कॉन्ट्राइंडिकेशन हे ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन असं म्हणू शकत नाही आपण, रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे काही कंडिशन मध्ये, काही मध्ये आपल्याला ऍब्सोल्यूट तो युजच नाही केला पाहिजे. आणि दुसऱ्या अँटीकोएग्युलंट किंवा दुसऱ्या अँटी ड्रग जसे अँटीप्लेटलेट ड्रग्स आहेत त्याच्याबरोबर यूज करताना काळजी घेतली पाहिजे, कारण अँटीप्लेटलेट आणि अँटीकोएग्युलंट जर आपण एकत्र यूज केले तर ब्लिडिंगची रिस्क वाढते.
म्हणजे लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये कॉन्ट्रा इंडिकेशन एक विचारले जाऊ शकतात. तर ब्लिडिंग डिसऑर्डर, पाईल्स, रिअल्सर, थ्रेटन ॲबॉर्शन ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. पण बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायला थोड्या अवघड आहे, कारण ते क्लिक झाल्या तर होतील. पण ॲटलिस्ट ब्लिडिंग, हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया, GI अल्सर, पाईल्स, सिव्हिअर हायपरटेन्शन किंवा ज्या मॅलिग्नन्सीज आहेत, ट्युबरक्युलोसिसचे पेशंट आहे, अशा काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता अलॉंग विथ ॲस्पिरिन. ओके. तर 4 ते 5 कॉन्ट्राइंडिकेशन तरी जर विचारले तर आले पाहिजे. ओके. तर ब्लिडिंग डिसऑर्डर सोपं आहे लक्षात ठेवायला, हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया लक्षात ठेवायला सोपं आहे, GI अल्सर, पाईल्स ते लक्षात ठेवायला सोपं आहे. ठीक आहे. अलॉंग विथ अँटीप्लेटलेट ड्रग आपण अवॉइड केले पाहिजे. तर ह्या गोष्टी तरी तुम्ही लिहू शकता. तर लक्षात आले कॉन्ट्रा इंडिकेशन. आता नेक्स्ट जो पार्ट आपण पाहणार आहे बरं का, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन विषयी डिस्कस करणार आहे मी. तर 2 मार्कला क्वेश्चन काय येतो की लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे ऍडव्हान्टेजेस काय आहे अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनवर. जो आधीचा जो हिपॅरिन पाहिला त्याला आपण प्लेन हिपॅरिन म्हणू शकतो किंवा अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन असं म्हणतो. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन म्हणजे काय, की हा हिपॅरिन पासूनच ऑप्टेन केलेला आहे आणि हिपॅरिन हिपॅरिन हॅज बीन फ्रॅक्शनेटेड इनटू लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन. तर त्याच्यापासूनच ऑप्टेन केलेलं आहे, पण त्याचं जी साईज आहे ती कमी आहे, मॉलिक्युलर वेट कमी आहे. आपण पाहिलं हिपॅरिनचं मॉलिक्युलर वेट जे होतं हिपॅरिन, तर हिपॅरिनचं मॉलिक्युलर वेट अराउंड 75,000, सॉरी 10,000 to 20,000 होतं हिपॅरिनचं. तर मॉलिक्युलर वेट, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचं 3,000 to 7,000 आहे. तर त्यामुळे त्याला लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन असं म्हणतात. तर त्याच्यात खूप सारे एक्झाम्पल आहेत लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे. म्हणजे लो मॉलिक्युलर हिपॅरिन्स मध्ये एकच ड्रग नाहीये, खूप सारे ड्रग्ज आहे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मध्ये. कोणकोणते आहे मग, त्यात एनॉक्झेपॅरिन आहे, डाल्टेपॅरिन आहे, रेव्हिपॅरिन आहे, नॅड्रोपॅरिन आहे, पॅरेनापॅरिन आहे, ॲड्रेपॅरिन आहे. तर ऍटलिस्ट एनॉक्झॅपॅरिन आणि डाल्टेपॅरिन तुमच्या लक्षात राहील. रेव्ही, नॅड्रो, पॅराना आणि ॲड्रे पॅरिन हे बाकीचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, हा एक डिफरन्स तुमच्या लक्षात आला. आणि मेकॅनिझम मध्ये काय डिफरन्स आहे, तर आपण पाहिलेलं आहे की अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन हा जो आहे हा ऍक्टिव्हेटेड फॅक्टर जे आहे 10A आणि 2A हे दोन्ही इनहिबिट करतो इक्वली. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन इनहिबिट फॅक्टर 10A विथ लिटिल इनहिबिशन ऑफ 2A ओनली. ओके. तर मेनली कोणता इनहिबिट करतो, 10A. ओके. तर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन 10A आणि 2A हे दोन्ही इनहिबिट करतो. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मेनली इनहिबिट 10A विथ लिटिल इनहिबिशन ऑफ 2A. आणि फोंडा पॅरोनॉक्स विषयी काय पाहिलं होतं आपण, only 10A फोंडा inhibit. पॅरोनॉक्स इनहिबिट ओनली 10A. पण फोंडा पॅरोनॉक्स हा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन नाहीये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फोंडा Oxidative. पॅरोनॉक्स हा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन नाहीये, हे लक्षात ठेवायचं. फोंडा पॅरिनॉक्स हा ड्रग फॅक्टर 10A इनहिबिटर आहे. कोणता आहे, फॅक्टर 10A, इनडायरेक्टली ऍक्टिंग parental anticoagulant and it inhibits selectively which factor, 10A. 10. तर फोंडा पॅरोनॉक्स हा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन नाही, पण खूप सारे प्रॉपर्टीज त्यांच्या मिळतात. ओके. तर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे जे नाव आहे ते पॅरिननी एंड होतात, ते आपण बघितलेत. एनॉक्झॅपॅरिन, डाल्टेपॅरिन नाव ऍटलिस्ट तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आता ऍडव्हान्टेजेस काय आठवत आहे तुम्हाला, ऍडव्हान्टेजेस लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे? त्याला APTT ची मॉनिटरिंग नाही लागत. व्हेरी गुड. APTT ची मॉनिटरिंग लागत नाही. ओके. Bioavailability is more. Very good. Viability of low molecular weight heparin is 70 to 90%. आणि Bleeding unfractionated chances आहे are less. 20 to There is that 30%. ओके. bleeding is less as compared to low molecular weight heparin. ओके.
अजून लो रिस्क ऑफ ऑस्टिओपोरोसिस. व्हेरी गुड. लो रिस्क ऑफ ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस आणि लो रिस्क ऑफ दिस थ्रोम्बोसाइटोपेनिया. ओके, लो रिस्क ऑफ लॉन्ग हिपॅरिन इंड्यूस लॉन्ग थ्रोम्बोसाइटोपेनिया. एक्टिंग आहे हा थोडासा. ओके, लॉंगर अँड मोर कन्सिस्टंट ऍक्शन आहे. ओके, वन्स डेली पण आपण देऊ शकतो आपल्याला द्यायचं असेल तर. ओके ओके ओके. तर ठीक आहे. ह्या तुमचे सगळ्या ऍडव्हान्टेजेस तुम्ही सांगितलेले आहेत, ते आपण पाहूया पुढच्या स्लाइडला. म्हणजे 2 मार्कला तुम्हाला आले तर त्या गोष्टी आलेल्या पाहिजे बरं का. ओके. तर इट ओनली इनहिबिट्स सॉरी इट मेनली इनहिबिट्स 10A विथ लिटिल इफेक्ट ऑन 2A. आपण ते पाहिलेले आहे. त्याच्यात का करायचं, कसं का होतं असं त्याच्याविषयी कोणी तुम्हाला विचारणार नाही. ओके. तर बेटर बायबिलिटी, लॉंग टी हाफ, सो वन्स डेली सबक्युटेनस ॲडमिनिस्ट्रेशन पॉसिबल. लॅब मॉनिटरिंग मध्ये एपीटीटी किंवा क्लॉटिंग टाइमची गरज नाही. ओके. आणि डोस इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द वेट बेसिस. रिस्क ऑफ ऑस्टिओपोरोसिस इज लेस. लोअर इन्सिडेन्स ऑफ थ्रोम्बोसाइटोपेनिया अँड थ्रोम्बोसिस. आणि ब्लिडिंग रिस्क इज लेस फ्रिक्वेंट. तर हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेजेस लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे आहे. तर थ्रोम्बोसाइटोपेनिया, ऑस्टिओपोरोसिस, मेजर ब्लिडिंगची रिस्क, तर ॲडव्हर्स इफेक्ट पण कमी आहे, बायोबिलिटी जास्त आहे, ड्युरेशन ऑफ ॲक्शन जास्त आहे, आणि मॉनिटरिंग लागत नाही. तर हे आपल्याला ॲडव्हान्टेजेस लक्षात ठेवायचे आहे. ओके. आता हा पॉईंट लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, ते कोणी तुम्हाला विचारणार नाही. जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू, मोस्ट स्टडीज हॅव फाउंड लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन्स टू बी इक्वली इफिकेसियस टू अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन. इफिकेसी वाईज ते सेम आहेत. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मध्ये जरी त्याची साईज कमी केली तरी इट इज इक्वली इफिकेसियस टू दॅट ऑफ अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन, एक्सेप्ट काय एक्सेप्टेड ड्युरिंग कार्डिओपल्मनरी बायपास सर्जरी इन विच हाय डोस अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन स्टील द प्रेफर्ड अँटीकोएग्युलंट. तर हे MCQ आहे. कार्डिओ पल्मनरी बायपास सर्जरीमध्ये आपण स्टील अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन प्रेफर करतो. ओके. बिकॉज लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन अँड फोंडापेरोनोक्स आर लेस इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग कॅथेटर थ्रोम्बोसिस. तर कार्डिओपल्मनरी बायपास सर्जरीसाठी स्टील आपण अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन यूज करतो. आणि दुसरं आपण पाहिलं, जर पेशंट रिनल फेल्युअरमध्ये असेल तर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि फोंडापेरोनोक्स मध्ये आपण कोणतं ड्रग यूज केलं पाहिजे रिनल फेल्युअर असेल तर? अनफ्रॅक्शनेटेड Unfractionated हिपॅरिन. heparin. ओके ओके ओके. अजून एक पॉइंट तुम्हाला सांगायचं आहे की प्रोटामाइन सल्फेट इज अँटीडोट ऑफ व्हॉट हिपॅरिन. तर इट इज मोर युजफुल इन अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन ओव्हरडोस. म्हणजे अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन इंड्यूस ब्लिडिंग असेल तर अनफ्रॅक्शनेटेडचा अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचा इफेक्ट प्रोटामाइन सल्फेट चांगल्या प्रकारे रिव्हर्स करतो. ओके. आणि लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनच्या ओव्हरडोसला प्रोटामाइन सल्फेट इफेक्टिव्ह आहे का? तर आन्सर आहे येस, बट इट इज नॉट 100% Fully reversed. effective. Okay, the action of low molecular weight heparin is not fully reversed by protamine. म्हणजे काही प्रमाणात इफेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? हा पण डिफरन्स तुम्ही मेन्शन करू शकतात. आणि फोंडापॅरोनोक्स इंड्यूस ओव्हरडोस म्हणजे फोंडापॅरोनोक्स इंड्यूस ब्लिडिंग असेल, ओव्हरडोस मोर झालेला असेल फोंडापॅरोनोक्सचा, त्यात प्रोटामाइन सल्फेट इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणजे फोंडापॅरोनोक्सला अँटीडोट आहे का? नाही. नाही. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचा ओव्हरडोस झाला तर आपण प्रोटामाइन सल्फेट देऊ शकतो. अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचा झाला तर देऊ शकतो. जास्त चांगला तो अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन इंड्यूस ब्लिडिंग रिव्हर्स करण्यासाठी आहे. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन इंड्यूस ब्लिडिंग जी आहे ती पार्शली रिव्हर्स होते. म्हणजे तो इफेक्ट पार्शली रिव्हर्स होतो प्रोटामाइन. दिस इफेक्ट आपण म्हणू शकतो की फुल्ली रिव्हर्स नाही होत. आणि फोंडापॅरोनोक्स इंड्यूस ब्लिडिंग मध्ये तो प्रोटामाइन सल्फेट जो आहे तो इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणजे फोंडापॅरोनोक्स साठी तो अँटीडोट म्हणून आपण यूज करू शकत नाही. लक्षात आलं तुमच्या हे पॉइंट? Yes, sir. ओके. आता इंडिकेशन जे आहे ते नंतर मी युजेस मध्ये डिस्कस करणारच आहे. पुढची स्लाइड जी आहे इंडिकेशन.
लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन कुठं यूज करतात, तर डीप वेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझमच्या प्रोफिलॅक्सिससाठी आणि डीप वेन थ्रोम्बोसिसच्या ट्रीटमेंटसाठी आपण ते यूज करतो. अंजायनाच्या पेशंटमध्ये आपण यूज करतो, अनस्टेबल अंजायना एम आयच्या पेशंटमध्ये यूज करतो. त्यानंतर डायलिसिस पेशंटमध्ये जे आपण स्टंट टाकतो त्यांची पेटेन्सी मेंटेन ठेवण्यासाठी लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन यूज करतो. तर शेवटी युजेस आपण पाहणार आहे त्यात हे येणारच आहे परत, डीप वेन थ्रोम्बोसिस, पल्मोनरी एम्बोलिझम, प्रोफिलॅक्सिस किंवा ट्रीटमेंट, अनस्टेबल अंजायना, एम आय, टू मेंटेन द पेटेंसी ऑफ कॅन्युला और शंट वी यूज इन डायलिसिस पेशंट. ओके. फोंडा पॅरानोसचा जर विचार केला तर जे लो मॉलिक्युलर वेटचे हिपॅरिनचे ऍडव्हान्टेजेस आहे ते इथं पण आहे. अचूक लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचं जर डिफरन्स विचारलं तर अजून काय लिहू शकता तुम्ही? रिनल फेल्युअर मध्ये कोण सेफ आहे? heparin अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन, and बरोबर, तो पॉइंट तुम्ही ऍड करू शकतो. फोंडा पॅरानोस ही पेंटासॅकॅराइड आहे आणि सिलेक्टिव्हली काय इनिबिट करतं हे? 10A विदाउट अफेक्टिंग 2A. व्हायबिलिटी त्याची ऑलमोस्ट 100% आहे फोंडा पॅरानोसची आणि हा लॉंगर ऍक्टिंग आहे. म्हणजे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन पेक्षा हा लॉंगर ऍक्टिंग आहे. म्हणजे जर आपण अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचा विचार केला तर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन जो होता त्याच्यामध्ये टी हाफ जो आहे तो शॉर्टर होता, 1 ते 4 तासच होता. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचा टी हाफ विचार केला तर तो 4 ते 6 तास आहे. आणि फोंडा पॅरानोसचा जर टी हाफचा विचार केला तर तो किती तास आहे? 17 तास आहे. म्हणजे हा तिघांमध्ये लॉंगर ऍक्टिंग कोणता आहे? Fondaparinux. फोंडा पॅरानोसचे. ओके. आणि हा जनरली मेटाबोलाइज होत नाही, लार्जली एक्सक्रीटेड अनचेंज बाय द किडनी. ओके. आता जर मेटाबोलाइज होत नाही तर एक्सक्रीट तो किडनीने होतोय आणि किडनी फेल्युअर पेशंट असेल तर तो एक्सक्रीट नाही होणार आणि Contraindication. त्यामुळं रिनल Contraindicated. फेल्युअर पेशंट मध्ये तो कॉन्ट्रा इंडिकेटेडच आहे. ओके, कारण तो मेटाबोलाइज होतच नाहीये, मग तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्येच राहील जर एक्सक्रीट नाही झाला तर. तर हे आहे फोंडा पॅरानोसचं. फोंडा पॅरानोसचे ऍडव्हान्टेज तेच आहे जे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे आहे. ओके. एक तर त्याची बायबिलिटी चांगली आहे, रिस्क ऑफ हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया कमी आहे, ऑस्टिओपोरोसिसची रिस्क कमी आहे, लॅबोरेटरी मॉनिटरिंग रिक्वायर्ड नाहीये. ओके. आणि लॉंगर ऍक्टिंग, Viability 100% आहे. 100% लॉंगर ऍक्टिंग आहे. तर जे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे ऍडव्हान्टेज होते ओव्हर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचे तेच इथं फोंडा पॅरानोस बरोबरही दिसून येतात आणि त्यामुळं फोंडा पॅरानोस क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण यूज करू शकतो. काही ठिकाणी यूज होत असेल, 5 ते 10 मिलीग्राम सबक्युटॅनस वन्स डेली त्याचा डोस आहे. तर क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पाहिलंय तुम्ही यूज फोंडा पॅरानोसचा? हो सर, हो सर, ओके. ओढी देतो. ओडी. ओके, ठीक आहे. हे प्रीफिल सिरिंज मध्येच येतं का हे? हो हो, प्रीफिल सिरिंज मध्येच येतो सर ते पण. ओके. ओके, ठीक आहे. ठीक. तर फोंडा पॅरानोस झालं. डॅनापॅरिड विषयी जरी नाही लक्षात ठेवलं काही तरी चालू शकतो. अं, हा असा ड्रग आहे त्यामध्ये हिपॅरिन सल्फेट असतं, त्याला हिपॅरिन लाईक सबस्टन्स असं म्हणू शकतो. खूप काही टिश्यू मध्ये तो हिपॅरिन लाईक सबस्टन्स प्रेझेंट येतो. हा लेस पोटेंट अँटीकोएग्युलंट आहे हिपॅरिन पेक्षा आणि पीक गट म्युकोजा पासून तो ऑप्टेंट होतो आणि हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोमा मध्ये आपण तो यूज करू शकतो डॅनापेरॉइड. पण जास्त करून आपण डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर प्रेफर करतो. तर डॅनापेरॉइड विषयी काही लक्षात ठेवू नका. MCQ, हिपॅरिन अँटागोनिस्ट काय आहे? त्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे, प्रोटामाइन सल्फेट. दुसरं, तो कसा ऑप्टेन होतो हा एक MCQ असतो. इट इज ऑप्टेन फ्रॉम द स्पर्म ऑफ सर्टन फिश. म्हणजे हा सोर्स Sperm थोडा of the वेगळा आहे. serpent. स्पर्म ऑफ सर्टन फिश, काही फिशच्या स्पर्म पासून हा प्रोटामाइन सल्फेट ऑप्टेन होतो. पहा, मग त्याचा सोर्सवर एक MCQ येऊ शकतो. आणि इट न्यूट्रलाइजेस हिपॅरिन. Chemical. यस. तर वन हा MG टू. स्ट्रॉंगली बेसिक आहे
आणि हिपॅरिन ऍसिडिटी Chemical antagonist. न्यूट्रलाइज करतो तो केमिकल. आणि 1 मिलीग्रॅम आपण यूज करतो 100 युनिट हिपॅरिनसाठी. म्हणजे डोस टू डोस आपण तसं देतो. 100 मिलीग्रॅम साठी 1 मिलीग्रॅम, 100 युनिट हिपॅरिनसाठी 1 मिलीग्रॅम प्रोटामाइन सल्फेट आपण देतो. Maximum limit आहे सर त्याचं 50 milligrams. 50 मिलीग्रॅम. ओके. Yes. 50 मिलीग्रॅम इन 5 ml इंजेक्शन तो अवेलेबल असतो. म्हणजे आपण मॅक्झिमम 5 ml इंजेक्शन देऊ शकतो, असं आहे ना. Yes. Maximum dose is 50 milligram, not beyond that. नॉट बियॉन्ड दॅट. ओके. ओके. आता आपण पाहिलेले आहे फोंडापॅरानोक्स डज नॉट न्यूट्रलाइज फोंडापॅरानोक्स अँड ओनली पार्शली रिव्हर्सेस अँटीकोएग्युलंट इफेक्ट ऑफ लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन. आता आपण प्रोटामाइन सल्फेट हा हिपॅरिनचा अँटॅगोनिस्ट म्हणलोय. हिपॅरिन हा अँटीकोएग्युलंट आहे, त्याचा हा अँटॅगोनिस्ट आहे. परंतु जर हिपॅरिनच्या ऍब्सेंट मध्ये यूज केला हा, म्हणजे हा अँटीकोएग्युलंटचा अँटीडोट म्हणून आपण यूज करतो. हिपॅरिन अँटीकोएग्युलंट आहे, त्याचा अँटीडोट म्हणून आपण यूज करतो प्रोटामाइन सल्फेट. बरोबर आहे. म्हणजे हिपॅरिन दिलेल्या पेशंट मध्ये तो हिपॅरिनला न्यूट्रलाइज करतोय. बरोबर आहे. म्हणजे अँटीकोएग्युलंट ऍक्शन काय करतो, हिपॅरिनची न्यूट्रलाइज करतोय. परंतु हिपॅरिनच्या ऍब्सेन्स मध्ये जर दिला तर याला वीक अँटीकोएग्युलंट ऍक्शन आहे. हिपॅरिनच्या ऍब्सेन्स मध्ये तो एकटा दिला प्रोटामाइन सल्फेट, तो प्रोटामाइन इटसेल्फ ऍक्ट ॲज ए वीक अँटीकोएग्युलंट. तर ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. ओके. आणि आपल्याला आय व्ही देताना स्लोली इंजेक्ट करणं गरजेचं आहे. कारण तो फ्लशिंग किंवा ब्रिदिंग डिफिकल्टी करू शकतो. रॅपिड आय व्ही इंजेक्शन दिल्यावर तर फ्लशिंग आणि ब्रिदिंग डिफिकल्टी होऊ नये म्हणून हे करायला पाहिजे. का होतं हे की हिपॅरिन हा Because बेसिक of आहे. fish. हा बेसिक आहे. नाही, फिश पेक्षा तो बेसिक नेचर मध्ये, त्याचं नेचर हा बेसिक आहे. ओके, Basic. आलं. आणि त्यामुळे तो बॉडीमध्ये हिस्टामाइन रिलीज करतो. आणि हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळं फ्लशिंग होतं आणि ब्रीदिंग डिफिकल्टी होती, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं. हिस्टामाइन इज ए ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्टर. आणि Concept. हिस्टामाइन इज ए ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्टर आहे. आणि हिपॅरिन आर्टेरिओ डायलेटर आहे. हा, Arterial. म्हणजे दोन्ही स्मूथ मसल्स आहे. ब्रोंकायचे स्मूथ मसल्स कॉन्स्ट्रिक्ट करतो, पण ब्लड वेसलचे स्मूथ मसल काय करतोय, रिलॅक्स Dilate. करतोय. का होतं असं? कारण इथं हिपॅरिन नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होतं, जसं ऍसिटिल कोलिनचं होतं बघा, तसंच आहे इथं. ऍसिटिल कोलिन पण ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन करतं, परंतु ऍसिटिल कोलिन ब्लड वेसल जर एंडोथिलियम इंटॅक्ट असेल तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून काय करतं, व्हॅसोडायलेट. Vasodilatation. तसंच हिस्टॅमिनचं आहे. हिस्टॅमिन ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन करतं आणि ब्लड वेसलचं डायलेटेशन करतं. आणि ब्लड वेसलचं डायलेटेशन झाल्यामुळं फ्लशिंग हा आहे, हे एक मॅनिफेस्टेशन त्यात दिसून येतं. तर फ्लशिंग आणि ब्रीथिंग डिफिकल्टी हे प्रोटामाइन सल्फेट दिल्यामुळे होऊ शकतं. आणि त्यामुळं तो देताना, आणि तो का होतं ते मॅनिफेस्टेशन काय येतं की हा प्रोटामाइन सल्फेट काय रिलीज करतो, हिस्टामाइन रिलीज करतो. आणि त्याच्यामुळे हे दिसून येतं. आता अम, त्यासाठी प्रोटामाइन देताना आपण हळूहळू तो दिला पाहिजे. त्यानंतर ओरल अँटीकोएग्युलंट करा आपण ओळूया. त्यामध्ये तुम्हाला क्लिनिक म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू वारफेरिन विषयी डिटेल सगळं माहित पाहिजे. वारफेरिनचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, वारफेरिनचे ऍडव्हर्स इफेक्ट, आणि मग कॉन्ट्राइंडिकेशन, युजेस तर दोघांचे हिपॅरिन आणि वारफेरिनचे सेमच आहे. बरोबर आहे. आणि त्याचा अँटीडोट वारफेरिनचा काय आहे. ओके. Vitamin K. व्हिटॅमिन के, तर ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर आता ही जी स्लाइड आहे याच्यामधलं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त काही नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करूया. हे वारफेरिन मध्ये डायरेक्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्हाला माहित पाहिजे. तर 1924 मध्ये हिमोरेजिक डिसीज कॅटलमध्ये डिस्क्राईब केले गेले की हिमोरेजिक डिसीज काही कॅटलमध्ये दिसून आले. तर त्यानंतर असं दिसून आलं की त्या कॅटलला एका एका प्रकारचं गवत खायला दिलं, त्याला स्पॉइल्ड स्वीट क्लोवर हे म्हणतात. आणि त्याच्यामुळं त्यानंतर हे हिमोरेजिक डिसीज दिसून आले. आणि
त्यानंतर असं दिसून आलं की ह्या कॅटलमध्ये प्रोथ्रोम्बिनची डिफिशियन्सी झाली आणि त्यामुळे हे दिसून आलं आणि नंतर त्या गवतामुळं तो झाला हे कळल्यावर त्यातलं टॉक्सिक प्रिन्सिपल आयडेंटिफाय झालं आणि ते होतं बिस हायड्रॉक्झी काउमेरिन. बिस हायड्रॉक्झी काउमेरिन, त्याला डायक्युमॅरॉल असंही म्हणतात आणि ते 1939 मध्ये माहीत झालं. आणि त्यानंतर हे जे हिमोरेजिक डिसीज आहे तो क्युअर्ड झाला अल्फा अल्फा ग्रास दिल्यानंतर. तर त्यानंतर बिस हायड्रॉक्सी काओमेरिनचा यूज अँटीकोएग्युलंट म्हणून 1941 मध्ये केला गेला पहिल्या आणि त्यानंतर खूप सारे त्याचे डेरिव्हेटिव्ह दिसून आलेले आहेत. वारफेरिनचा जर विचार केला तर वारफेरिन हा पहिले रॅट पॉइझन म्हणून यूज केला जायचा, बरोबर आहे. रॅट पॉइझन म्हणून यूज करायचंय. तर रॅट पॉइझन म्हणून यूज करताना काय व्हायचं की वॉरफेरिन दिलेला रॅटमध्ये ब्लिडिंग व्हायचं आणि त्यांचं डेथ व्हायची. मग क्लिनिकल ट्रायलमध्ये हा वॉरफेरिन ह्युमन्समध्ये सेफ आहे असं दिसून आलं आणि त्यानंतर त्याचा यूज ह्युमन्समध्ये अँटीकोएग्युलंट म्हणून करायला सुरुवात झाली आणि आता तो एक महत्वाचा ओरल अँटीकोएग्युलंट आहे जो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि खूप कॉमनली यूज होतोय. ओके, तर हा काउमेरिन ओरल अँटीकोएग्युलंट आहे काउमेरिन ग्रुपचा. तर बिस हायड्रॉक्सी काउमेरिन, वारफेरिन, ॲसिनोकाउमेरॉल, इथिल बिस काउमेॲसिटेट हे सगळे काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके, आणि इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह मध्ये फेनिन डायन आहे. तर हे सगळे काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आहेत. त्यातला वारफेरिन विषयी आपण जाणून घेणार आहोत. तर वारफेरिनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, तर हा खूप पॉप्युलर अँटीकोएग्युलंट आहे. ओके, आणि आपण वारफेरिनचं कमर्शियल प्रिपरेशन जे आहे ते आपण रेस्मिक मिक्सचर यूज करतो. डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिव्हरोटेटरी इनॅन्शिओमरचं मिक्सचर आहे. हे सगळे पार्ट लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. मेकॅनिझम काय आहे, तर वारफेरिन कसा ऍक्ट होतो, तर तुम्हाला एका वाक्यात जर सांगायचं झालं, तुम्हाला आठवते मेकॅनिझम कसं ऍक्ट By होतं? interfering the vitamin K dependent factors two सिंथेसिस. seven nine ten. यस, व्हेरी गुड. तर वारफेरिन किंवा त्याचे जे कंजेनर्स आहेत ते अँटीकोएग्युलंट ऍक्शन आहे. ते फक्त इन व्हायव्हो अँटीकोएग्युलंट आहेत. हिपॅरिन हा इन व्हायव्हो पण होता आणि विट्रो पण होता. तर ऍटलिस्ट तुम्हाला काय माहित पाहिजे वारफेरिनचे ऍक्शन? इट इनहिबिट्स क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस. विच क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस? इट इनहिबिट्स K. विटॅमिन के डिपेंडंट K क्लॉटिंग synthesis. फॅक्टर सिंथेसिस. 2, 7, 9, 10 MCQ पॉईंट सब आणि सगळे कोण रोमन याच्यात लिहायचे हे लक्षात घ्या. 2, 7, 9, 10. तर व्हिटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस इज इनहिबिटेड बाय वारफेरिन. इतकं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. पण आता आपल्याला जर लॉंग क्वेश्चन हे स्कोरिंग असतं त्यात मार्क जास्त भेटायचे असेल तर हे 2, 7, 9, 10 क्लॉटिंग फॅक्टर कसे सिंथेसिस त्यांची कशी इनहिबिट होते, वारफेरिन कसं ऍक्ट होतं, कोणतं एन्झाईम इनहिबिट करून तो ऍक्ट होतो, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर एक लक्षात ठेवा की 2, 7, 9, 10च्या सिंथेसिससाठी 2, 7, 9, 10च्या सिंथेसिससाठी एक रिॲक्शन फार महत्वाची आहे, गॅमा ग्लुटॅमिल कार्बोक्झायलेशन. तर कार्बोक्झायलेशन ऑफ 2, 7, 9, 10 इज इम्पॉर्टंट इन द सिंथेसिस ऑफ दिस 2, 7, 9, 10 फॅक्टर्स. कोणती प्रोसेस? गॅमा gamma कार्बोक्झायलेशन. carboxyl गॅमा कार्बोक्झायलेशन स्टेप. गॅमा कार्बोक्झायलेशन स्टेप इज इम्पॉर्टंट. ते काय होते ह्या स्टेपमध्ये? कोणत्या फॅक्टरचं गॅमा कार्बोक्झायलेशन होतं? 2, 7, 9, 10. आणि हे करण्यासाठी एक एन्झाईम महत्वाचा आहे. त्या एन्झाईमचं नाव आहे गॅमा ग्लुटॅमिल कार्बोक्झायलेज. म्हणजे कार्बोक्झायलेशनसाठी कार्बोक्झायलेशन एन्झाईम लागतं. कार्बोक्झायलेशनसाठी कार्बोक्झायलेज एन्झाईम लागतं. त्या एन्झाईमचं नाव आहे गॅमा ग्लुटॅमिल कार्बोक्झायलेज. तर हा एन्झाईम काय करतो? 2, 7, 9, 10 फॅक्टर्सचं काय करतो? गॅमा कार्बोक्झायलेशन करतो. तर एन्झाईमचं नाव परत एकदा मी सांगतोय, गॅमा ग्लुटॅमिल कार्बोक्झायलेज. गॅमा ग्लुटॅमिल कार्बोक्झायलेज. आता
ह्या एन्झाईमसाठी एक सपोर्टिव्ह सबस्टन्स लागतो, त्याला आपण कोफॅक्टर म्हणतो. काय म्हणतो? कोफॅक्टर. एन्झाईमसाठी कशाची हेल्प लागते? अजून एक सबस्टन्सची हेल्प लागते, त्याला आपण कोफॅक्टर म्हणतो, आणि तो सबस्टन्स आहे व्हिटॅमिन के. काय आहे? व्हिटॅमिन के. सो व्हिटॅमिन के ऍक्ट्स एज ए कोफॅक्टर फॉर विच एन्झाईम? Gamma glutenyl carboxylase. Gamma glutamyl carboxylase. So which vitamin K is required? Active form of the vitamin K is important, and which is the active form? The active form of vitamin K is vitamin K hydroquinone. Vitamin K Hydroquinone. hydroquinone, it is the active form. It is a reduced form of vitamin K. त्याला आपण reduced form म्हणतो, आणि हा active form आहे. So vitamin K hydroquinone, this is a active form of vitamin K, and this active form is required as a cofactor for gamma glutamyl carboxylase reaction. So during this reaction, this vitamin K hydroquinone is converted, तो वापरला जातो, आणि त्याचं स्वतःचं रूपांतर व्हिटॅमिन के इपॉक्साइड मध्ये होतं. म्हणजे गॅमा कार्बोक्झायलेशन रिएक्शन साठी व्हिटॅमिन के लागतो as a cofactor of gamma glutamyl carboxylase enzyme, and this vitamin K in hydroquinone form is important. Vitamin K hydroquinone is the active form, but during this reaction, this vitamin K hydroquinone is converted into vitamin K epoxide, that is a oxidized form of vitamin K, and this oxidized form is inactive form of vitamin K. आता व्हिटॅमिन के ह्या रिएक्शन मध्ये वापरला गेला, परंतु हे होताना त्याचं रूपांतर कोणत्या फॉर्म मध्ये झालं? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. आता नेक्स्ट ह्या 2,7,9,10 फॅक्टरचं गॅमा कार्बोक्झिलेशन झालं, परंतु नेक्स्ट 2,7,9,10 फॅक्टरचं गॅमा कार्बोक्झिलेशन होण्यासाठी व्हिटॅमिन के परत कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. Active form. त्याचं नाव आहे व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन. म्हणजेच व्हिटॅमिन के इपॉक्साइडचं कन्व्हर्जन कशात झालं पाहिजे? व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन. Hydroquinone. व्हिटॅमिन के इपॉक्साइडचं कन्व्हर्जन कशात झालं पाहिजे? व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन. हा ऍक्टिव्ह फॉर्म आहे, आणि त्याला कोणता फॉर्म म्हणतात? रिड्यूस फॉर्म. कोणता म्हणतात? रिड्यूस फॉर्म. मग ह्या व्हिटॅमिन के इपॉक्साइडचं रूपांतर व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन मध्ये होण्यासाठी काय होतं की व्हिटॅमिन के इपॉक्साइड NADH च्या मदतीने स्वतःचं कन्व्हर्जन व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन मध्ये करतो. त्यासाठी एक एन्झाईम लागतं, त्या एन्झाईमचं नाव आहे व्हिटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. काय नाव आहे? व्हिटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. दिस एन्झाईम कन्वर्ट व्हिटॅमिन के इपॉक्साइड टू व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन. आणि त्याच्यामुळं काय होतं की हा व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन नेक्स्ट 2,7,9,10 फॅक्टरचं गॅमा कार्बोक्झिलेशन साठी वापरला जातो. बरोबर आहे. आता वारफेरिन काय करतं? वारफेरिन इनहिबिट्स दिस एन्झाईम. विच एन्झाईम? व्हिटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. So what will happen due to that? There will be no conversion of vitamin K epoxide to vitamin K hydroquinone. आणि त्यामुळेच व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन जर बनला नाही, तर देर विल बी नो cofactor available for gamma glutamyl carboxylase enzyme, and hence gamma carboxylation step is inhibited. So how warfarin act by inhibiting which enzyme? Vitamin K. Vitamin Epoxide K. reductase. व्हिटॅमिन के Epoxide reductase. इपॉक्साइड रिडक्टेज. त्यामुळे काय नाही होणार? देर विल बी नो कन्वर्जन ऑफ व्हिटॅमिन के इपॉक्साइड टू व्हिटॅमिन के हायड्रोक्विनॉन. Hydro. मग एवढं सगळं लिहिण्यापेक्षा तुम्ही ही डायग्राम काढली आणि क्रॉस करून ब्लॉक बाय व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट लाईक वारफेरिन लिहिलं तर इझी आहे का नाही? एवढी डायग्राम जरी काढली तर तुम्हाला मी जेवढं एक्सप्लेन केलं तेवढं एक्सप्लेन करायची गरज पडेल का? नाही. फक्त डायग्राम काढायची. लक्षात आलं? Okay. ओके. फक्त इथं ब्लॉक बाय आहे ना, हे वाक्य थोडं चुकीचं आहे त्रिपाठी मधलं. ब्लॉक बाय वारफेरिन लाईक ड्रग म्हणा
किंवा ब्लॉक बाय व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट, बरोबर. कारण काही ओरल अँटीकोअग्युलंट जे आहेत आता असे अवेलेबल आहेत, ते फक्त काय इनिबिट करतात, फॅक्टर 10 आहे डायरेक्टली. ओके, आपण पाहिले रिवारोक्साबॅन, ॲपिक्झाबॅन, त्याचप्रमाणे 2A इन्हिबिटर पण अवेलेबल झाले, डॅबिगेट्रन, इटाक्झिलेट. तर सगळेच ओरल अँटीकोॲग्युलंट व्हिटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज एन्झाइम नाही इनिबिट करत. फक्त वारफेरिन, डायक्युमेरॉल, ॲसिनोक्यामुरला, इथिल बिस्काउम ॲसिटेट, हे जे व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट आहेत तेच हे एन्झाइम इनहिबिट करतं. ठीक आहे, लक्षात आलं. मेकॅनिझम लक्षात आली, कोणतं एन्झाइम इनहिबिट होतं वारफेरिननी. आवाज येतोय ना? हो सर. ओके, वारफेरिननी कोणतं एन्झाइम इनहिबिट होतं ते लक्षात आलं, व्हिटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. ओके ओके, आता पुढचा पार्ट पाहूया. ओके, हे सगळ्या गोष्टी मी डिस्कस केल्या आहे. ओके. ओके, आता पहा, वारफेरिनचा जो ड्रॉबॅक आहे तो मी आधीच्या ऑफलाईन लेक्चरमध्ये पण सांगितला. हिपॅरिन हा फास्ट ऍक्टिंग आहे, वारफेरिन हा स्लो ऍक्टिंग आहे. कारण हा ऑलरेडी जे क्लॉटिंग फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये आहेत त्यांना काहीही करत नाही, बरोबर आहे. आणि तो क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस इनहिबिट करतो. पण जे ऑलरेडी क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट आहे ते जोपर्यंत प्रेझेंट आहे तोपर्यंत अँटीकोएग्युलंट ऍक्शन याची येणार नाही. त्यामुळं अँटीकोएग्युलंट ऍक्शन रिक्वायर्स 1 to 3 days टू डेव्हलप. ओके, बरोबर आहे. आणि त्यामुळं कॉमरिन अँटीकोएग्युलंट स्टार्ट केल्यानंतर अँटीकोएग्युलंट इफेक्ट किती दिवसांनी येतो? 3 days. 3 days. लक्षात आलं, स्लो ऍक्टिंग आहे. ऑलरेडी जे क्लॉटिंग फॅक्टर आहेत त्याच्यावर तो काही करत नाही. हिपॅरिनचं काय आहे, तो ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टरला Immediate. इनिबिट करतोय. ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर जे त्यांना इनिबिट करतोय, त्यामुळे तो फास्ट ऍक्ट होतो. लक्षात आलं, वारफेरिन हा स्लो ऍक्ट आहे. आणि त्यानंतर वारफेरिन जर स्टॉप केला तर त्याची ऍक्शन ही नवीन 5 क्लॉटिंग ते फॅक्टर 7 दिवस. सिंथेसिस होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळं परत काही दिवस तुम्हाला वारफेरिन स्टॉप केल्यानंतरही अँटीकोएग्युलंट ऍक्शन काही दिवस राहते. हिपॅरिन स्टॉप केलं तर ऍक्शन लगेच जी आहे अँटीकोएग्युलंट ती सबसाईट होते काही तासामध्ये. परंतु 3 hours वारफेरिन to 4 hours. वारफेरिन ही जास्त दिवस राहते स्टॉप केल्यानंतर पण, बरोबर आहे. तर तो पॉइंट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. वारफेरिनचं फार्मेकोकायनेटिक्स एकदम डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं नाही. ओके, एक म्हणजे ओरली अवेलेबल आहे तो ओरली ऍब्सॉर्ब चांगला होतो, 99% प्लाझ्मा प्रोटीन बाउंड आहे. ओके, आता हा ऍसिडिक ड्रग आहे तर कोणत्या प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होईल? तो ऍसिडिक ड्रग बाइंड्स विथ विच प्लाझ्मा प्रोटीन? Albumin. Albumin. And basic drug binds with which plasma protein? Alpha glucuron. Very good. Alpha 1 acid glycoprotein. Alpha 1 acid glycoprotein. Acid glycoprotein. Alpha 1 acid. Basic drug acid ला bind. Basic drug binds with alpha 1 acid glycoprotein. आणि A for A acidic drug albumin ला bind होतात प्लाझ्मा मध्ये. तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त आहे. मेटाबॉलिझम ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन आहे. एक्सक्रीशन थ्रू युरिन आहे. ओके, आणि ऑल्सो इट इज मेटाबोलाइज बाय CYP2C9 एन्झाईम. तर डिटेलमध्ये जायचं नाही. इट कॅन क्रॉसेस प्लॅसेंटा सिक्रेटेड इन मिल्क. मग त्यामुळे तो प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. परंतु Teratogenicity. टेरेटोजेनेसिटी, परंतु जे मिल्कमध्ये सिक्रेट होतो त्याची अमाऊंट फार कमी असते. त्यामुळं सकलिंग इफेक्ट इन्फंटसाठी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जर हे आहे सकलिंग इन्फंट पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रॉब्लेम, परंतु ड्युरिंग प्रेग्नन्सी हा कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ऍडव्हर्स इफेक्ट वारफेरिनचे काय काय आहेत? तर ब्लिडिंग हा ऍडव्हर्स इफेक्ट एकदा Bleeding, पण दिसणार आहे. intracranial hemorrhage. ओके, आता ब्लिडिंग मध्ये काय आहे की काय काय दिसू शकतात? मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे त्यात मग इकायमोसिस, ओके, Ecchymosis, इपिस्टॅक्सिस, epistaxis, हिमॅच्युरिया. hematuria, ओके, bleeding इकायमोसिस. in GIT, gums. ओके, इकायमोसिस म्हणजे काय?
skin patches, ओके, रेडिश अशा स्किन sub पॅचेस येतात. sub subcutaneous bleeding. ओके, सबक्युटेनस. आणि त्याचप्रमाणे इंट्राक्रॅनियल इंटरनल हिमोरेज होऊ शकतं. आणि मॉनिटरिंगसाठी आपण प्रोथ्रोम्बिन टाइम किंवा INR पाहतो. INR म्हणजे इंटरनॅशनल नॉर्मलाइज रेशो. हा म्हणजे पेशंटचा प्रोथ्रोम्बिन टाइम आणि स्टँडर्ड प्रोथ्रोम्बिन टाइम याचा रेशो आहे INR. आणि INR जर जास्त झाला तर ब्लिडिंगचे चान्सेस जास्त असते. जनरली 4च्या पुढे झाला INR तर ब्लिडिंग होते. त्यामुळं वारफेरिनचा डोस ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला मंथली INR लेवल चेक करणं गरजेचं आहे. INR जास्त आला तर डोस कमी करणं किंवा एखाद्या 2 दिवस टॅबलेट स्टॉप करणं, परत चालू करणं, विकली 1-2 दिवस ऑफ देणं. INR कमी झाला एक्सपेक्टेड पेक्षा तर मग परत डोस वाढवणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ट्रीटमेंट करायची असेल तर काय करावं लागेल त्यासाठी? ब्लिडिंगची पहिले आपल्याला तो अँटीकोएग्युलंट स्टॉप करावा लागेल जर ब्लिडिंग झालं वारफेरिन इंड्यूस. आणि अँटीडोट काय आहे त्याचा? विटॅमिन K1 यूज करणार का K3? K1, कारण फास्ट ऍक्टिंग आहे, बरोबर आहे. परंतु एक लक्षात घ्या की K1 यूज केलं तर तो काय करणार आहे? K1 दिल्याने काय होईल? कोणते फॅक्टर सिंथेसिस वाढेल? K1 देण्यामागचा उद्देश काय? कोणती फॅक्टरची सिंथेसिस वाढेल? 2, 7, 9, 10. लक्षात आलं? 2, 7, 9, 10 त्यांची सिंथेसिस वाढेल. आणि त्यासाठी टाइम लागेल, लगेच नाही सिंथेसाइज होणार. मग त्याबरोबर आपल्याला काय द्यायला पाहिजे? फ्रेश ब्लड ट्रान्सफ्युजन देणं गरजेचं आहे किंवा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा देणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये ऑलरेडी क्लॉटिंग फॅक्टर्स असतात तर ब्लिडिंग लवकर स्टॉप होऊ शकतं. तर फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा किंवा फ्रेश ब्लड ट्रान्सफ्युजन आणि व्हिटॅमिन के हे आपल्याला द्यावं लागतं. लक्ष लक्षात आलं ब्लिडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर काही अदर ॲडवर्स इफेक्ट, GIT डिस्टर्बन्स आहे, ओरल अल्सरेशन, ॲलोपेशिया, डर्मॅटायटिस, डायरिया आणि क्युटेनस नेक्रोसिस हा रेअर कॉम्प्लिकेशन आहे. तो काउमेरिन अँटीकोएग्युलंट बरोबर दिसून येतो. तर ते तुम्हाला पाठच करायचे, त्या डिटेलमध्ये जाऊ नका. फक्त ब्लिडिंग, GI डिस्टर्बन्स, ओरल अल्सरेशन, ॲलोपेशिया, डर्मॅटायटिस, डायरिया. तर ओरली देतोय तर ओरल रिलेटेड काही ॲडवर्स इफेक्टमध्ये GI डिस्टर्बन्स आहे, डायरिया आहे, ओरल अल्सरेशन आहे. ओके, त्यानंतर ॲलोपेशिया आणि ब्लिडिंग असे आपण ॲडवर्स इफेक्ट पाहिले. आणि क्युटेनस नेक्रोसिस हे रेअर कॉम्प्लिकेशन आहे हेपेरिनचं, ते एक पाठ करायचं आहे. ओके. वारफेरिन आणि ॲसिनोकॉमेरल आर कन्सिडर टू बी द मोस्ट सुटेबल अँड बेटर टॉलरेटेड कॉमेरिन अँटीकोएग्युलंट. ओके. ओके, डोस ऍडजस्टमेंट कशी करणार आपण? INR स्टॅटस पाहून. ओके. एक मिनिट. ओके. तर हे आहे वेगवेगळ्या कंडिशनसाठी किती INR पाहिजे ते इथं दिलेलं आहे. ते काही तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. फक्त क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे चार्ट माहीत असणं गरजेचं आहे की प्रोफिलॅक्सिस ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस साठी किती INR पाहिजे, ट्रीटमेंट ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस साठी किती आहे, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असेल, हिप सर्जरी असेल, रिकरंट थ्रोम्बोएम्बोलिझम असेल, MI असेल किंवा प्रोस्थेटिक हार्ट वाल्व असेल तर त्यासाठी किती INR, आपली किती रेंजमध्ये INR ठेवला पाहिजे ते दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे कॉन्ट्रा इंडिकेशन. तर जे हिपॅरिनचे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते सगळे इथे अप्लाय होतात. प्लस आपण हे लक्षात ठेवायचं की वारफेरिन इज ऑल्सो कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी बिकॉज इट प्रोड्यूस फिटल वारफेरिन सिंड्रोम. इट इज अ टेराटोजेनिक इफेक्ट. त्यामध्ये हायपोप्लॅझिया. ओके. त्यानंतर हायपोप्लॅझिया ऑफ नोज, आय सॉकेट, हँड बोन्स, ग्रोथ रिटार्डेशन होतं. त्यामुळं कॉन्ट्रा इंडिकेशन मध्ये वारफेरिनचे जे कॉन्ट्रा इंडिकेशन ते इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. जर वारफेरिनवर क्वेश्चन आला, बुक्स मध्ये फक्त असं लिहिले ऑल कॉन्ट्रा इंडिकेशन टू हिपॅरिन अल्फा अप्लाय हिअर, मग तिथं ब्लिडिंग डिसऑर्डर,
बरोबर आहे, हिपॅरिन इंडू थ्रोम्बोसाइटोपेनिया आहे, त्यानंतर हायपरटेन्शन आहे, मॅलिग्नन्सी आहे, सब ॲक्यूट बॅक्टेरियल एन्डोकार्डायटिस आहे, पाईल्स आहे, GI अल्सर आहे. ते कॉन्ट्राइंडिकेशन इथं लिहिणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं वारफेरिन आतापर्यंतचा पाठ? हो ओके, ठीक आहे. ओके. ओके. आता ड्रग इंटरॅक्शन वारफेरिन बरोबरच्या एक दोन ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला लक्षात पाहिजे की वारफेरिन ची ऍक्शन कोणत्या ड्रगनी वाढू शकते, वारफेरिनची ऍक्शन कोणत्या ड्रगनी कमी होऊ शकते. ओके. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायला फार डिफिकल्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी, कारण हे सगळ्या ड्रगची नावं, इंटरॅक्शन, तर एक्झाम मध्ये मला असं वाटतं की थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू इंटरॅक्शन हे विचारल्या जाणार नाही की कोणत्या इंटरॅक्शननी वारफेरिनची ऍक्शन वाढते किंवा कमी होते. तर एक लक्षात ठेवा की अँटीकोएग्युलंट ऍक्शन वारफेरिनची कधी वाढू शकते, जर वारफेरिन बरोबर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज केले, कारण ते नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतील, व्हिटॅमिन केचं प्रोडक्शन कमी करतील, आणि त्याच्यामुळं व्हिटॅमिन के नसेल तर 2791 ची सिंथेसिस होणार नाही. वारफेरिनची ऍक्शन अजून एनहान्स होण्यास मदत होते. न्यूअर सिफेलोस्पोरिन जे आहेत त्यांना वारफेरिन लाईक ऍक्शन्स आहे, आणि त्यामुळं न्यूअर सिफेलोस्पोरिनच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण सिफेलोस्पोरिन पाहूया, काही सिफेलोस्पुरिन ब्लिडिंग करतात, त्यात सेफ्ट्राएक्झोन, सिफोफॅराझोन फार रेअर आहे, पण काही वेळेस ब्लिडिंग होऊ शकतं जास्त दिवस न्यूअर सिफेलोस्पोरिन यूज केले, कारण त्यांना वारफेरिन लाईक ऍक्शन आहे. मग त्यांना ते जर आपण वारफेरिन बरोबर दिलं तर ब्लिडिंगची रिस्क वाढते. त्याचप्रमाणे ऍस्पिरिन आणि वारफेरिन एकत्र दिलं तर एक अँटीप्लेटलेट आहे, एक अँटीकोएग्युलंट आहे, त्यामुळे दोन वेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होणारे ड्रग दिले तरी ब्लिडिंगची रिस्क वाढते. तर ऍस्पिरिन अँटीप्लेटलेट आणि वारफेरिन अँटीकोएग्युलंट ऍक्शन प्रोड्यूस करून ऍडिटिव्ह इफेक्ट करतात. ओके. त्याला फार्मेकोडायनॅमिक टाईप ऑफ ड्रग इंटरॅक्शन म्हणतात, त्यांनी ब्लिडिंगची रिस्क वाढते. त्याचप्रमाणे ऍस्पिरिन पण ऍसिडिक ड्रग आहे, वारफेरिन पण ऍसिडिक ड्रग आहे. ऍस्पिरिन, वारफेरिन हे दोघंही अल्ब्युमिनला बाइंड होतात, आणि तुम्हाला आपण जनरल फार्मॅक मध्ये सांगितले की अल्ब्युमिनला जर दोन्ही ड्रग एकाच ठिकाणी बाइंड होत असेल तर जो स्ट्रॉंग ड्रग आहे तो अल्ब्युमिनला बाइंड होईल आणि दुसऱ्या ड्रगला तिथून डिस्प्लेस करेल. तर ऍस्पिरिन इथं बाइंड होईल आणि वारफेरिनला डिस्प्लेस करेल, त्यामुळे वारफेरिनचा फ्री फॉर्म वाढतो आणि त्यामुळे वारफेरिनची ऍक्शन वाढू शकते. त्याला फार्मेकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन ऍट द लेवल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणतो, ऍट द लेवल ऑफ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग असं म्हणतो. तर हे एक आहे. त्याचप्रमाणे ऍस्पिरिन प्रमाणे अदर ऍसिडिक ड्रग पण जर आपण वारफेरिन बरोबर दिले तर ते वारफेरिनला बाइंडिंग साईटवरून डिस्प्लेस करतात. अल्ब्युमिनला जिथं वारफेरिन बाइंड झालेला आहे तिथून तो डिस्प्लेस होतो, आणि त्यामुळं फ्री फॉर्म वारफेरिनचा वाढतो आणि ब्लिडिंगची रिस्क वाढते. मग असे ड्रग कोणते? सल्फोनामाइड आहे, फिनिटोइन आहे, इंडोमिथॅसिन आहे, प्रोबिनिसिड आहे. दिस ड्रग डिस्प्लेस वारफेरिन फ्रॉम द प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग साइट. ओके. जर एन्झाईम इनहिबिटर्स आपण वारफेरिन बरोबर यूज केले तर एन्झाईम इनहिबिटर वारफेरिनचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतात. तर जनरल फार्मॅकमध्ये एन्झाईम इनहिबिटरचे नावं मी तुम्हाला सांगितली होती. खूप सारे अँटीबायोटिक्स आहेत ते एन्झाईम इनहिबिटर्स आहेत, त्यातले क्लोरॅम्फेनिकॉल आहे, इरेथ्रोमायसिन आहे तुम्हाला लक्षात ठेवायला, त्याचप्रमाणे सिमिटिडिन आहे. तर सगळे ड्रग लक्षात लक्षात नका ठेवू, एक दोन लक्षात ठेवले तरी चालेल. लिक्विड पॅराफिन पण वारफेरिनची ऍक्शन वाढवतो, कारण तो व्हिटॅमिन केचं ऍब्सॉर्प्शन कमी करतो. तर हे काही इंटरॅक्शन्स मी तुमच्याशी डिस्कस केल्या, नाही लक्षात ठेवलं तरी इट्स ओके. मला असं वाटतं की एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर डिटेल जाणार नाही ड्रग इंटरॅक्शनवर. काही ड्रग्स वारफेरिनचा इफेक्ट कमी करतात, त्यामध्ये एन्झाईम इंड्युसर्स आहेत. एन्झाईम इंड्युसर साठी आपण एक निमोनिक जनरल फार्मॅक मध्ये पाहिलं होतं, आठवतंय तुम्हाला? एन्झाईम इंड्युसर्स
GPRS सेल फोन, ग्रिसिओफल्विन, फिनिटॉइन, रिफाम्पिसिन, स्मोकिंग, कार्बामॅझेपाइन आणि फिनिटॉइन हे ड्रग्ज जर वारफेरिन बरोबर दिले किंवा हे वारफेरिन बरोबर जर आपण काही हे ड्रग्ज दिले याच्यातले, तर ते वारफेरिनचं मेटाबॉलिझम वाढवतात आणि मेटाबॉलिझम वाढलं तर वारफेरिनची ऍक्शन कमी होणार आहे. तर एन्झाईम इंड्युसर हे वारफेरिनची ऍक्शन कमी करतात. त्याचप्रमाणे ओरल अँटीकोॲग्युलंट्स ओरल अँटीकोॲग्युलंट्स जर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह बरोबर दिले, तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हे क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस वाढवतात, लेव्हल वाढवतात, त्यामुळे अँटीकोॲग्युलंटचा इफेक्ट कमी होऊ शकतो. तर एन्झाईम इंड्युसर आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वारफेरिनची ऍक्शन कमी करू शकतात. तर हे इंटरॅक्शन्स आपण पाहिलेत. आता हा डिफरन्स आहे हिपॅरिन आणि वारफेरिनचा. हिपॅरिन आणि वारफेरिनचा डिफरन्स आपण पाहत आहोत. तर हे पण तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतो. डिफरन्स डिफरन्स बिटवीन हिपॅरिन आणि वारफेरिन हा चांगला करा. ओके, त्यात तुमचा अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्याच गोष्टी येतात. तुम्हाला लॉंग क्वेश्चन एखादा वाचला आणि तो लिहायचा म्हणलं तर तुम्हाला इझी आहे, पण डिफरन्स विचारला म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, तर हिपॅरिन आणि वारफेरिनचा डिफरन्स आपण पाहूया. ओके, आवाज येतोय ना माझा? येस. ओके. ओके, हिपॅरिन आणि वारफेरिनचा डिफरन्स. आता केमिस्ट्रीचा विचार केला तर हिपॅरिन हा म्युकोपॉलिसॅकराइड आहे, वारफेरिन हा काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आहे. हिपॅरिन हा आपण ॲनिमल सोर्स पासून ऑब्टेन करतो. ओके, पिग इंडेक्टाईन किंवा लंग, ऑक्स लंग, ओके, किंवा हॉग लंग. वारफेरिन हा सिंथेटिक आहे. यूज आपण कोणत्या रूटने करतो? हिपॅरिन पॅरेंटल रूटने यूज करतो, वारफेरिन ओरल आहे. ऑनसेट ऑफ ऍक्शन हिपॅरिनचा क्विक आहे, इमिजिएट आहे. वारफेरिनचा डिले आहे 1 ते 3 दिवस. ड्युरेशन ऑफ ऍक्शन हिपॅरिनची 4 ते 6 तास आहे, वारफेरिनची 3 ते 6 दिवस आहे. हिपॅरिन इन व्हायओ ॲज वेल एज इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट आहे, वारफेरिन फक्त इन व्हायओ आहे. हिपॅरिन हा मेनली फॅक्टर 10A आणि थ्रोम्बिनला इनहिबिट करतो. तर इथं त्रिपाठीमधलं मिस्टेक जी आहे ती सांगतो. इथं 10A पाहिजे. ब्लॉक्स द ऍक्शन ऑफ फॅक्टर 10A आणि थ्रोम्बिन. थ्रोम्बिन म्हणजे हा 2A, त्यात काही प्रॉब्लेम नाही, थ्रोम्बिन लिहा किंवा 2A लिहा. आणि वारफेरिन इनहिबिट्स क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस, विच क्लॉटिंग फॅक्टर? 2 व्हिटॅमिन K डिपेंडंट, 2, 7, 9 आणि 10. Antidote of heparin is protamine sulfate. Antidote of warfarin is vitamin K. वारफेरिन आणि हिपॅरिन मध्ये जर व्हेरिएबिलिटी इन रिस्पॉन्स पाहिला तर हिपॅरिनचा लिमिटेड आहे, पण वारफेरिन व्हेरिएबिलिटी इन रिस्पॉन्स होऊ शकतो. खूप सारे इंटरॅक्शन्स आपण पाहिल्यात. हिपॅरिनसाठी एपीटीटी लेवल किंवा क्लॉटिंग टाइम मॉनिटरिंगसाठी महत्वाचं आहे, आणि वारफेरिनसाठी मॉनिटरिंगसाठी प्रोथ्रोम्बिन टाइम किंवा INR महत्वाचा आहे, इंटरनॅशनल नॉर्मलाइज रेशो. आणि ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस आपण पाहिले वारफेरिन बरोबर जास्त आहे, हिपॅरिन बरोबर कमी आहे. हिपॅरिन हा फास्ट ऍक्टिंग आहे, त्यामुळं इनिशिएशन थेरपीमध्ये त्याचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आणि मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला वारफेरिन उपयुक्त आहे. तर हे हिपॅरिन आणि वारफेरिन मधले डिफरन्स तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतात. जवळजवळ 12 डिफरन्स आहे, त्यातले 8 तरी डिफरन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आले लक्षात डिफरन्स? येस सर. ओके, बाकी आहेत ना ऑनलाईन? मला असं वाटतं फार कमी ऑनलाईन आहे. Hello. हा Sir, contraindicated in pregnancy and indicated in pregnancy, heparin, warfarin. हा, तो पण आपण लिहू शकतो. Difference कॉन्ट्रास्ट. लिहू शकतो. हो, Yes. हे टेरेटोजेनिक आहे, हा नाहीये, ते Yes. लिहू शकतो, हा. ते पण लिहू Yes. शकतो. Teratogenicity. ओके, तो पण लिहू शकतो तुम्ही. ठीक आहे, ओके. Osteoporotic changes च पण आहे. Osteoporotic changes are significant in heparin as compared to वारफेरिन बरोबर warfarin. नाहीये. हा, ते तर आहे, ते पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, तर हे झाले डिफरन्स. जवळजवळ 12 डिफरन्स आहे, सरांनी 1-2 ऍड केले, 14 आहे.
त्यातले 5 ते 6 8 डिफरन्स कमीत कमी आले पाहिजे. वारफेरिन तुम्हाला मी सांगितलं रॅट पॉइझन म्हणून पहिले यूज करायचा, नंतर तो अँटीकोएग्युलंट म्हणून यूज केला गेला, क्लिनिकल ट्रायल मध्ये सेफ दिसून आला. तर हा कुठं डिस्कवर्ड झालता, तर एक विस्कोसिन अल्युमिनी रिसर्च फाउंडेशन आहे, तिथं तो डिस्कवर्ड झाला आहे. त्यामुळे नाव आलं पहा, विल्कोसिन अल्युमिनी रिसर्च फाउंडेशनचे इनिशियल घेतले WARF, वार्फ आणि ॲरिन. ॲरिन हे काउमेरिन वरून, काउमेरिन डेरिव्हेटिव्ह म्हणून त्यातलं ॲरिन आलंय, म्हणून तो वार्फॅरिन आलंय नाव. तर विस्कोसिन अल्युमिनी रिसर्च फाउंडेशन विस्कोसिन युनिव्हर्सिटीमध्ये हा डेव्हलप झालता पहिले. आणि हा कॉमेरिन डेरिव्हेटिव्ह आहे, तर दोघांचं एकत्र करून वारफेरिन नाव आलं. हे कोणी विचारणार नाही. अं, तर हे रोडेंटिसाइड्स वारफेरिन आपण म्हणलो ते यूज करत होते. त्याचप्रमाणे ब्रोमॅडिओलोन, ब्रोमॅडिओलोन पण हा रोडेंटिसाइड्स आहे, आणि वारफेरिन सारखीच ऍक्शन आहे त्याला. विटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर इनहिबिट करता आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं. तर रॅट पॉइझन म्हणून ह्या ब्रोमॅडिओलॉनचा यूज होतो. तर विटॅमिन के ॲज ए अँटीडोट म्हणून त्याच्यात आपण यूज करू शकतो. त्याचप्रमाणे फ्रेश फ्लोजन प्लाझ्मा किंवा क्लॉटिंग फॅक्टर्स रेडीमेडसाठी होल ब्लड ट्रान्सफ्युजन हे आपण त्याच्यात देऊ शकतो. तर विटॅमिन के वी कॅन यूज इन द ट्रीटमेंट ऑफ रोडेंटिसाइड पॉइझनिंग. ओके. आता डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स मध्ये डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. फक्त आपण काय करणार की त्याच्यात काय इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते डिस्कस करणार आहे. ओके. डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटरचे फक्त नावं जरी लक्षात ठेवले तुम्ही तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे, त्याच्यात डिटेल आपल्याला जायचं नाहीये. ओके. तर डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स जे आहेत त्यामध्ये पॅरेंटल पण आहेत, ओरल पण आहेत. पॅरेंटल मध्ये अर्गॅट्रोबॅन आहे, बिव्हॅलिरुडिन आहे, डेसिरुडिन आहे. आणि ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर जो आहे तो डॅबिगॅट्रॉन इटाक्झेलेट आहे. तर थ्रोम्बिनचे रोल आपण त्या दिवशी पाहिलेत, मी त्यात डिटेल जाणार नाही. तर याच्यामध्ये हे फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त MCQ आला तर त्याच्यावर येऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर्स जास्त डिटेल त्रिपाठीमध्ये जरी दिला असेल किंवा शानबाग मध्ये दिला असेल तरी आपल्याला जायचं नाही. ओके. कारण हे निवड ड्रग आहेत. हे तुम्हाला जे मस्ट नो आहे त्या गोष्टी माहीत पाहिजे. हिपॅरिन वारफेरिन डिटेल माहीत पाहिजे. हे फक्त जस्ट तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती पाहिजे. तर यामध्ये जे थ्रोम्बिन आहे, थ्रोम्बिनचा आता मी थोडक्यात सांगतोय. अ, हे थ्रोम्बिन आहे म्हणजे फॅक्टर 2 आहे. त्याला 2 साईट, 3 टोटल साईट आहे. एक एक्झोसाईट 1 आहे, एक एक्झोसाईट 2 आहे आणि एक ऍक्टिव्ह एन्झायमॅटिक साईट आहे. तर एक्झोसाईट 1 जी आहे, ओके, ही फायब्रिनोजन बाइंडिंग साईट आहे. एक्झोसाईट 2 जी आहे ती हिपॅरिन बाइंडिंग साईट आहे. ओके. हिपॅरिन बाइंडिंग साईट. आणि ऍक्टिव्ह एन्झायमॅटिक साईट जी आहे ही अँटीथ्रोम्बिन 3 बाइंडिंग साईट आहे. अँटीथ्रोम्बिन 3. तर ह्या 3 साईट आहेत थ्रोम्बिनवरच्या. ऍक्टिव्ह एन्झायमॅटिक साईटला अँटीथ्रोम्बिन बाइंड होतो. ओके. एक्झोसाईट 1 ला फायब्रिनोजन बाइंड होतो आणि एक्झोसाईट 2 ला हिपॅरिन बाइंड होतो. तर डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स काय आहेत, ओके, हे ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये काही बायव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर आहे आणि काही युनिव्हॅलंट आहे. तर बायव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर काय आहे ते आपण पाहणार आहे. तर आधी एक लक्षात घ्या की अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन किंवा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन हे इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे. कारण त्यांच्या ऍक्शनसाठी त्यांना कशाची मदत लागते, त्यांना कशाची मदत लागते, अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनला कशाची मदत लागते,
अँटीथ्रोम्बिन 3 ची. ठीक आहे. तर बायव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स आणि युनिव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स मध्ये काय फरक आहे? बायव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स जे आहे ते ऍक्टिव्ह एन्झायमॅटिक साईट आणि एक्झोसाईट 1ला ऍक्ट होतात, बाइंड होतात आणि थ्रोम्बिनला इनहिबिट करतात. आणि युनिव्हॅलंट जे आहे ते फक्त ऍक्टिव्ह एन्झायमॅटिक साईटला इनहिबिट करतात. तर बायव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर मध्ये लेपिरुडिन, डेसिरुडिन, बिव्हॅलिरुडिन हे एक्झाम्पल आहे. आणि युनिव्हॅलंट डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर मध्ये अर्गेट्रोबॅन, डायबिगॅट्रॉन हे एक्झाम्पल आहे. तर डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर्स जे आहेत त्याचे ऍडव्हान्टेज मी तुमच्याशी डायरेक्ट डिस्कस करतोय की डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर जे आहेत त्याच्यावर त्यांचा ऍडव्हान्टेज आहे की बेटर सपरेशन ऑफ थ्रोम्बस ग्रोथ. दे इनहिबिट फायब्रिन बाउंड एज वेल एज अनबाउंड थ्रोम्बिन. जे फायब्रिन बाउंड थ्रोम्बिन आहे आणि जे अनबाउंड थ्रोम्बिन आहे हे दोन्ही इनहिबिट होतात. दे रिटेन द ऍक्टिव्हिटी इन प्रेझेन्स ऑफ प्लेटलेट रिच थ्रोम्बाय also. Predictable anticoagulant actions because they do not bind with other plasma protein. त्यांची ऍक्शन प्रेडिक्टेबल असते. वारफेरिनची अनप्रेडिक्टेबल असते. नो रिस्क ऑफ हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपिनिया. म्हणजे डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटरचे ऍडव्हान्टेज कोणी विचारले तुम्हाला तर हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपिनियाचे रिस्क नाही हे आपण ऑलरेडी पाहिलंय. थ्रोम्बस ग्रोथ ही बेटर सप्रेस होते. फायब्रिन बाउंड ॲज वेल एज अनबाउंड थ्रोम्बिन इनहिबिट होतो. ते प्लेटलेट रिच थ्रोम्बाईमध्ये ही त्यांची ऍक्टिव्हिटी रिटेन राहते. आणि प्रेडिक्टेबल अँटीकोएग्युलंट ऍक्शन आहे कारण ते दुसऱ्या प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होत नाही. तर डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटरचे हे ऍडव्हान्टेज आहे. आता ओरल डायरेक्ट फॅक्टर 10A इनहिबिटर्स हे रिसेंटली ॲज ए अल्टरनेटिव्ह टू वारफेरिनला अवेलेबल आहे. वारफेरिनची लिमिटेशन काय आहे की ऑनसेट ऑफ ऍक्शन डिले आहे, रिकव्हरी स्लो आहे, 3 ते 6 दिवस लागतात, थेरापेटिक रेंज नॅरो आहे, एपीटीटी मॉनिटरिंगची गरज आहे, ड्रग इंटरॅक्शन्स जास्त आहेत. हे सगळे वारफेरिनची लिमिटेशन्स आहे. आणि हे लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी काही ओरल डायरेक्ट फॅक्टर 10A इनहिबिटर्स मार्केटमध्ये आलेले आहेत. फॅक्टर 10A इनहिबिटरचे एक्झाम्पल दोन आहेत, रिव्हारोक्सॅबॅन आणि ॲपिक्झॅबॅन. तर रिव्हारोक्सॅबॅन कसं लक्षात ठेवायचं आहे? रिव्हारोक्सॅबॅन आणि दुसरा आहे ॲपिक्झॅबॅन. तर ओरल डायरेक्ट फॅक्टर 10A इनहिबिटर्स हे लक्षात कसे ठेवायचे की याच्यात 10A हे 10A इनहिबिटर्स आहे तर यांच्या स्पेलिंग मध्ये पहा एक सी येतं. एक सी म्हणजे 10A सारखं आहे पहा, ॲपिक्झॅबॅन आणि रिव्हारोक्सॅबॅन. तर हे एक सी वरून तुम्हाला लक्षात येईल की हे काय आहे, 10A इनहिबिटर आहे. तर MCQ साठी लक्षात येईल तुम्हाला ओरल डायरेक्ट फॅक्टर 10A इनहिबिटर विचारले तर रिव्हारोक्सॅबॅन, ॲपिक्झॅबॅन. Yes, हो sir. सर. ओके हो हो सर. सर. ओके. तर तेवढंच एक लक्षात ठेवा, बाकी डिटेलमध्ये त्याच्यात जाऊ नका. रिव्हारोक्सॅबॅन, ॲपिक्झॅबॅन हे फॅक्टर 10A इनहिबिटर ओरल आणि त्यांचे ऑनसेट ऑफ ऍक्शन जास्त आहे, त्यांना लॅब मॉनिटरिंगची गरज नाही आहे, इंटरॅक्शन कमी आहेत. तर वारफेरिनचे काही लिमिटेशन्स इथं ओव्हरकम होतात आणि त्याच्यामुळं आपण ते आता यूज करतो. फक्त प्रॉब्लेम जो आहे तो कॉस्ट. तर त्यामध्ये मी डिटेल जात नाही कारण तेवढे डिटेलमध्ये तुम्हाला गरज नाहीये. आता हे एक MCQ आहे, त्रिपाठीत किंवा शानबाग मध्ये नसन दिला हा. फॅक्टर 10A इनहिबिटर जो आहे, फॅक्टर 10A इनहिबिटरचा अँटीडोट आहे का कोणता? तर आहे. तसा प्रोटामाइन सल्फेट हा कशाचा अँटीडोट आहे? वारफेरिनचा, सॉरी हिपॅरिनचा. 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 वारफेरिनचा अँटीडोट काय आहे? विटॅमिन के. विटॅमिन के. तसा फॅक्टर 10A इनहिबिटर जे आहे रिव्हारोक्सॅबॅन आणि ॲपिक्झॅबॅन यांचा अँटीडोट कोणता आहे? ओके, त्यांचा अँटीडोट जो आहे तो कोणता आहे? फॅक्टर 10A इनहिबिटरचा अँटीडोट, डायरेक्ट फॅक्टर 10A इनहिबिटर मध्ये दोन ड्रग आहे,
कोणते आहे? रिव्हा रोक्सॅबॅन आणि दुसरा कोणता आहे? ॲपिक्झॅबॅन. ॲपिक्झॅबॅन. तर यामध्ये ह्या दोन ड्रग्ससाठी अँटीडोट अवेलेबल आहे आणि त्याचं नाव आहे अँडेक्झानेट अल्फा. काय आहे? अँडेक्झानेट अल्फा. MCQ साठी आलं तर येईल, नाही तर नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. अँडेक्झानेट अल्फा कसं लक्षात ठेवायचा? AN म्हणजे अँटी, D म्हणजे डोट आणि कशासाठी? 10A इन्हिबिटर साठी. ओके, 10A पहा, XA पण आहे याच्यात. तर अँडेक्झानेट अल्फा हा रिव्हारोक्सॅबॅन आणि ॲपिक्झॅबॅनचा अँटीडोट आहे. लक्षात राहील हे? ओके. हो सर. हो सर. ओके, याच्यामध्ये आता काय आहे माहिती आहे का? हे कोणी तुम्हाला विचारणार नाही. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे तो टॉपिक. तुम्हाला फक्त MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. तर हे झालं अँडेक्झानेट अल्फा. ओके, ठीक आहे. आपण ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर बघितलेलं आहे. त्याचं नाव काय होतं? ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर डॅबिगेट्रॉन. प्रॅडॅक्झा म्हणून टॅबलेट आहे, बरोबर आहे. तर ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर जर वारफेरिनची विचार केला तर लॅबोरेटरी मॅनिटरिंगची गरज नाही. ड्रग इंटरॅक्शन कमी आहेत. ओके, आणि त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन फास्ट आहे. ओके, तर साईड इफेक्ट ब्लिडिंग, डिस्पेप्सिया आहे, हिपेटोबिलियरी सिंड्रोम आहे आणि याचा पण अँटीडोट आता अवेलेबल आहे. ओके, आणि याचा अँटीडोट काय आहे? डॅबिगॅट्रॉनचा इडॅरुसिझुमॅब. 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 ओके, डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर ओरल जो आहे डॅबिगॅट्रॉन, तर इडारुसिझुमॅब. ओके, इडारुसिझुमॅब. कसं लक्षात ठेवायचं? I म्हणजे इन्हिबिटर, DA म्हणजे डॅबिगॅट्रॉन. इन्हिबिटर ऑफ डॅबिगॅट्रॉन. इन्हिबिटर ऑफ डॅबिगॅट्रॉन. डायबिगॅट. IDA वरून लक्षात राहणार तुमच्या. पहा, इडॅरुसिझुमॅब आहे ना, तर ह्या IDA म्हणजे काय? इन्हिबिटर ऑफ डॅबिगॅट्रॉन. पहा, आपण म्हणजे अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचा अँटीडोट काय सांगितलं आपण? प्रोटामाइन सल्फेट. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनसाठी ही प्रोटामाइन सल्फेट काही प्रमाणात यूज करू शकतो. फोंडापॅरानोकचा काय आहे? नाही, त्याला नाही. अँटीडोट नाहीये. ओके, त्यानंतर वारफेरिनचा काय आहे? विटॅमिन के. त्यानंतर फॅक्टर, डायरेक्ट ओरल फॅक्टर 10A इन्हिबिटर, त्याचा अँडेक्झानेट अल्फा आहे. आणि डॅबिगॅट्रॉनचं काय? इडारुसिझुमॅब. इडारुसिझुमॅब. आता हे फार डिटेलमध्ये झालंय, हे आपण म्हणजे खूप डिटेलमध्ये तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त कधी अँडेक्झानेट अल्फा तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आलं किंवा इडारुसिझुमॅब ICU सेटिंगमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ते माहीत पाहिजे. ओके, इडारुसिझुमॅब. कारण आता डॅबिगॅट्रॉन किंवा ॲपिक्झॅबॅन याचा यूज पण होता. तर मी जस्ट इथं कार्डिओ आपले इथं युनिट आहे, तर तिथं ॲपिक्झॅबॅनचा यूज जास्त होतो. गायकवाड सर आहेत, त्यांना मी विचारलं होतं, आपल्या कोर्सला पण आहे, तर ते म्हणे की आम्ही ॲपिक्झॅबॅन जास्त यूज करतो. बरोबर आहे. डायरेक्ट ओरल फॅक्टर 10A इन्हिबिटर म्हणजे वारफेरिनच्या ऐवजी ॲपिक्झॅबॅनचा यूज किंवा रिव्हारोक्सॅबॅनचा यूज आता वाढलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला काही नवीन गोष्टीही माहीत पाहिजे, त्यानुसार आपण हे केलं. तर वारफेरिन आणि जे डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर किंवा डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर याच्यामध्ये काय फरक आहे? तर वारफेरिनची ऍक्शन स्लो असते ऑनसेट आणि ऑफसेट पण स्लो आहे. तर हे जे डायरेक्ट ऍक्टिंग ड्रग आहे, डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर, डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर, यांची ऑनसेट ऑफ ऍक्शन काय असणार आहे? फास्ट असणार आहे. त्यानंतर वारफेरिनला मॉनिटरिंगची गरज आहे. काय लेवल पाहावं लागते आपल्याला? INR. INR. इथं लॅबोरेटरी मॉनिटरिंगची गरज नाही. बरोबर आहे. ओके, जर आपण
त्यांना अँटीकोएग्युलंट इफेक्ट पाहिला तर वारफेरिन आणि न्यूअर ड्रग जे आहे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर किंवा डायरेक्ट फॅक्टर 10 इनिबिटर, तर ते वारफेरिन एवढे इफेक्टिव्ह आहे इफिकेसी वाईज किंवा त्याच्यापेक्षा चांगले आहेत. म्हणजे इफिकेसी वारफेरिन पेक्षाही काही ठिकाणी चांगले दिसून आलेत. आणि ब्लिडिंगची रिस्क ही वारफेरिन बरोबर जास्त आहे, पण डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर किंवा डायरेक्ट फॅक्टर 10 इनिबिटर बरोबर कमी आहे. ड्रग इंटरॅक्शन हे वारफेरिन बरोबर जास्त आहेत, परंतु नवीन जे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहे किंवा डायरेक्ट फॅक्टर 10 इनिबिटर आहे, आपण ओरल यूज करतो, त्याला न्यूअर ओरल अँटीकोएग्युलंट म्हणतात. त्याच्यात ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कमी आहे. म्हणजे तुम्हाला आज असं विचारलं कोणी की बाबा वारफेरिन पेक्षा आता नवीन जे न्यूअर ओरल अँटीकोएग्युलंट आलेत त्यांचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत का न्यूअर अँटीकोएग्युलंटचे? तर आहेत. रॅपिड ऑनसेट आहे आणि ऍक्शन पण लवकर टर्मिनेट होते. म्हणजे ऑनसेट फास्ट आहे, ऑफसेट फास्ट आहे. वारफेरिनचा स्लो ऑनसेट आहे आणि ऍक्शन पण स्लोली टर्मिनेट होते. बरोबर आहे. त्यानंतर लॅबोरेटरी मॉनिटरिंगची गरज नाहीये. बरोबर आहे. इफिकेसी वाईज पण चांगले आहेत. ब्लिडिंगची रिस्क कमी आहे वारफेरिन पेक्षा आणि ड्रग इंटरॅक्शनची पण रिस्क कमी आहे. ज्या पेशंटला आपण वारफेरिन वर यूज करतो त्या पेशंटमध्ये खूप सारे अदर ड्रग्स पण यूज करावं लागतात. त्यामुळे ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस वारफेरिन बरोबर जास्त आहे, परंतु न्यूअर ओरल अँटीकोएग्युलंट बरोबर ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कमी आहेत. लक्षात आलं हे कंपॅरिझन थोडक्यात. जे रिसेंट न्यूअर ओरल अँटीकोएग्युलंट अवेलेबल आहेत आणि वारफेरिन यांचा थोडा ऍडव्हान्टेजेस न्यूअर ओरल अँटीकोएग्युलंटचे ओव्हर वारफेरिन आपण डिस्कस केले. ओके, तर आपण अँटीकोएग्युलंट हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. यामध्ये लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू हिपॅरिन वारफेरिन, शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू हिपॅरिन वारफेरिन डिफरन्स, ऍडव्हान्टेजेस ऑफ लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन ओव्हर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन माहित पाहिजे. युजेस ऑफ अँटीकोएग्युलंट राहिलेत. युजेस सांगू शकता ना तुम्ही? काय काय युजेस आहे अँटीकोएग्युलंटचे? Deep vein DVT, thrombosis, DVT, ओके, डीप DVT, pulmonary embolism, embolism, ओके, myocardial infarction, मायोकार्डियल. MI मध्ये इन्फेक्शन मध्ये. बर, ठीक आहे. मग डीप वेन थ्रोम्बोसिस मध्ये आपण कशासाठी यूज करणार? प्रोफिलॅक्सिस का ट्रीटमेंटसाठी का दोघांसाठी? आता not to extend the दोघांसाठी to Okay. prevent the further embolization ओके and to restrict the size of the embolus. ओके, साईज. तर आपण डीप वेन थ्रोम्बोसिस मध्ये यूज करतो, बरोबर आहे. त्यानंतर मग त्यामध्ये तुम्हाला थोडं काय आहे माहितीये का की त्याच्यामध्ये थोडे युजेस मध्ये एक्सप्लेनेशन जर केलं तुम्ही तर तुम्हाला तिथं मार्क्स भेटता. म्हणजे फक्त डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा काय म्हणतो आपण pulmonary एम्बोलिझम वगैरे त्यात थोड्या तुम्हाला त्या गोष्टी इन्युमरेट करणं गरजेचं आहे. तर यूज ऑफ अँटीकोएग्युलंट हा लाईफ सेव्हिंग आहे. प्रोफेलेक्टिक व्हॅल्यू जास्त आहे, पण आपल्याला देताना कॉशन्स घेणं गरजेचं आहे, कारण ब्लिडिंगची रिस्क आपल्याला अवॉइड करायचं असतं. बरोबर आहे. ओके, आता अ, जे मी तुम्हाला सांगितलं आहे, सरांनी आता जस्ट सांगितलं एम काय आहे अँटीकोएग्युलंटचं? टू प्रिव्हेंट थ्रोम्बस एक्सटेन्शन अँड एम्बोलिक कॉम्प्लिकेशन बाय रिड्युसिंग द रेट ऑफ फायब्रिन फॉर्मेशन. दे डू नॉट डिझॉल्व ऑलरेडी फॉर्म क्लॉट बट प्रिव्हेंट रिकरन्स. ऑलरेडी जो क्लॉट तयार झालाय तो लायसिस नाही करत आहे, हे त्या क्लॉट एक्सटेंड नाही होऊ देत. ओके, एक्सटेंड होऊ देत नाही. ओके, आणि जे पॅरेंटल अँटीकोएग्युलंट्स आहे अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, फोंडा पॅरोनोक्स, डायरेक्ट थ्रोम्बिन इनिडियर, हे रॅपिड अँड शॉर्ट टर्म ऍक्शनसाठी महत्वाचे आहेत. आणि ओरल अँटीकोएग्युलंट हे मेंटेनन्स पर्पजसाठी, त्यात वारफेरिन आहे, ओरल फॅक्टर 10 इनिबिटर आता आलेत, ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आलेत. तर मेंटेनन्स पर्पजसाठी ते चांगले आहेत. तर अँटीकोएग्युलंट्स आपण पाहिलेले की व्हेनस थ्रोम्बाय रिलेटेड कंडिशन मध्ये जास्त इफेक्टिव्ह आहे. मग ते प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ व्हेनस थ्रोम्बोएम्बोलिझम असतील, ओके, त्यासाठी फार महत्वाचे आहेत. बरोबर आहे. परंतु आर्टेरियल थ्रोम्बायमध्ये त्यांचा रोल हा लिमिटेड आहे.
इनकन्सिस्टंट आहे, तर अँटीप्लेटलेट बरोबर आपण ते यूज करतो MI किंवा अनस्टेबल अंजायनामध्ये, पण अँटीप्लेटलेट बेस्ट आहे प्रोफेलॅक्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू तिथं. ओके, तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे. मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन यूज करतो, परंतु जे रिनल फेल्युअरचे पेशंट आहे त्यामध्ये आपण अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन यूज करतो. तर युजेसमध्ये डीप वेन थ्रोम्बोसिस आहे, पल्मोनरी एम्बोलिझम आहे. ओके, ते आपण बघितलेलं आहे, त्यासाठी आपण यूज करतो. तर कोणत्या पेशंटमध्ये रिस्क जास्त आहे त्या पेशंटमध्ये आपण प्रोफिलॅक्सिस म्हणून स्टार्ट करायला पाहिजे. मग बेड रिडन पेशंट आहे ते तुम्हाला म्हणजे हा पहिला जो पॉइंट आहे हा तुम्ही एक्सप्लेन केला तर चांगला राहील. पहा, प्रोफॅलेक्सिस कुठं रिकमेंडेड करतो आपण, तर बेड रिडन पेशंटमध्ये, एल्डरली पेशंटमध्ये, पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटमध्ये, पोस्ट पार्टम पेशंटमध्ये, पोस्ट स्ट्रोक पेशंटमध्ये आणि लेग फ्रॅक्चर पेशंटमध्ये. जिथं एम्बोलिझमची रिस्क जास्त आहे त्याच्यात आपण प्रोफॅलेक्सिस म्हणून यूज करतो. ओके, त्याचप्रमाणे जर डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा पल्मोनरी एम्बोलिझम झालेला असेल तरी सुद्धा त्या पेशंटमध्ये आपण लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन स्टार्ट केलेलं पाहिजे, फॉलोड बाय वारफेरिन. ओके, तर हे मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरे युजेस आहे मायोकार्डियल इन्फार्क्शन. तर तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये प्रोफेलॅक्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू अँटीप्लेटलेटची जास्त सुपेरियर आहे अँटीकोएग्युलंट पेक्षा. ओके, the arterial thrombi are mainly platelet thrombi. Anticoagulants are of questionable value for secondary prophylaxis against subsequent attacks. Anticoagulants are inferior to antiplatelet drugs. Okay. अनस्टेबल अंजायनासाठी आपण यूज करू शकतो अलॉंग विथ ॲस्पिरिन. आपण हिपॅरिन लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन पैकी एक चालू करणार आणि शेवटी वारफेरिनवर शिफ्ट पेशंट करणार. रोमॅटिक हार्ट डिसीज, ॲट्रियल फिब्रिलेशनच्या पेशंटमध्ये आपण यूज करणार. ओके, त्यामध्ये एम्बोलिझमची रिस्क जास्त असते ती अवॉइड करण्यासाठी. सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज जे आहे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक त्यासाठी आपण यूज करणार. त्याचप्रमाणे व्हॅस्क्युलर सर्जरी, प्रोस्थेटिक हार्ट वॉल्व्स, रेटायनल व्हेसल्स थ्रोम्बोसिस, एक्स्ट्रा कॉर्पोरियल सर्क्युलेशन म्हणजे डायलिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू जे असतं हिमोडायलिसिस. एक्स्ट्रा कॉर्प्युलर मध्ये हे हार्ट लंग मशीनवर जेव्हा पेशंट आपण शिफ्ट करतो तिथंही अँटीकोएग्युलंटची गरज पडते. आणि ज्यावेळेस IV कॅनुला किंवा IV कॅथेटर जे आहे ते जर ब्लॉक झाले असेल तर हिपॅरिन फ्लशही आपण देतो. तर हे सगळे युजेस झाले. आणि लास्ट यूज जो आहे तो डीप फिब्रिनेशन सिंड्रोम किंवा डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कॉएग्युलेशन मध्येही आपण यूज करतो. तिथं हिपॅरिन पॅराडॉक्सिकली ब्लिडिंग चेक करतो बाय प्रिव्हेंटिंग क्लॉटिंग फॅक्टर. ओके, प्रिझर्विंग क्लॉटिंग फॅक्टर्स. ओके, तर DIC म्हणजे काय किंवा डिफिब्रिनेशन सिंड्रोम म्हणजे काय, तर डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कॉएग्युलेशन मध्ये काय होतं हे माहिती आहे का तुम्हाला? DIC कंडिशन ऐकली तुम्ही? DIC हो सर. याच्यामध्ये काय होतं DIC मध्ये की कोएग्युलेशन फॅक्टर्स कन्झ्युम होऊन व्हेसलमध्ये इंट्राव्हॅस्क्युलर मायक्रोक्लॉट बनतात. त्याला डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोएग्युलेशन म्हणतात. बरोबर आहे. आणि क्लॉटिंग फॅक्टर कन्झ्युम होतात तिथं आणि क्लॉट्स तयार होतात. ते जनरली ॲब्रोप्शो प्लॅसेंटा नावाची कंडिशन ऐकली तुम्ही? ॲब्रोप्शो हो सर. प्लॅसेंटी, प्लॅसेंटा प्रिवा ॲब्रोप्शो प्लॅसेंटी. ओके, तर ॲब्रोप्शो प्लॅसेंटीची केस असेल किंवा अदर ऑब्स्टेट्रिक कंडिशन असेल, त्यानंतर काही मॅलिग्नन्सीस आहेत, काही इन्फेक्शन्स आहेत, त्यामध्ये डिसेमिनेटेड डेंगूमध्ये होतं का? होऊ शकतं DIC डेंग्यू मध्ये. DIC होऊ शकतं. तर यामध्ये हिपॅरिन आपण देतो. हिपॅरिन दिल्याने काय होतं की हे इंट्राव्हॅस्क्युलर क्लॉट फॉर्मेशन हे प्रिव्हेंट करतं. बरोबर आहे. तर DIC मध्ये आपण यूज करतो. तर हे झाले युजेस हिपॅरिनचे. तर युजेस मध्ये तुम्हाला कोणकोणते युजेस सांगायचे आहे
deep vein thrombosis, pulmonary embolism, myocardial infarction, unstable angina, prosthetic heart valve. ओके, त्यानंतर प्रोस्थेटिक हार्ट वाल्व, सेरेब्रोव्हॅस्क्युलर कंडिशन्स, आणि त्यानंतर एक्स्ट्रा कार्पोरियल सर्क्युलेशन. ओके, त्यानंतर अजून काय होतं? डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोएग्युलेशन. ह्या सर्व युजेस तुम्हाला त्यात मेन्शन करणं गरजेचं आहे. तर अँटीकोएग्युलंट टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर उद्या आपण फायब्रिनोलायटिक ड्रग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. अँटीप्लेटलेट्स मध्ये आपण युजेस डिस्कस केले होते का त्या दिवशी? हो सर. हो सर, केले होते सर. ओके, तर ते युजेस आणि हे युजेस तुम्ही कम्पेअर करा. सेम आहेत सर. जवळजवळ ओव्हरलॅप आहे, पण कोणता कुठं लिहायचा ते फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. TS वगैरे नव्हतं तर त्याच्यात. डीप वेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम इथं पहिले आले पाहिजे, लक्षात घ्या. डीप वेन थ्रोम्बोसिस, पल्मोनरी एम्बोलिझम. ओके, त्यानंतर डीप वेन थ्रोम्बोसिस, पल्मोनरी एम्बोलिझम, मग अनस्टेबल अँजायना आणि एम आय आले पाहिजे. आणि अँटीप्लेटलेट मध्ये पहिले करोनरी आर्टरी डिसीजशी रिलेटेड आहे, एम आय आहे. नंतर अनस्टेबल अँजायना आहे अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये, नॉन एस्टिम्युलेटेड एम आय, एस्टिम्युलेटेड एम आय, मग सेरेब्रोव्हॅस्क्युलर कंडिशन, मग प्रोस्थेटिक हार्ट वाल्व, आणि नंतर वेनस थ्रोम्बोएम्बोलिझम. बरोबर आहे. तर मग दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग युजेस आहे, पण पहिले कोणते नंतर कोणते ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या लक्षात त्याच्यात ठेवायच्या. आर्टेरियल इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे, याच्यात व्हेनस इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. ओके, हा बरोबर. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लिहायचंय, म्हणजे लिहिताना युजेस सेम जरी लिहिले तरी खाली वर करा, कारण अॅक्युरेट जसेचे तसे बुक्स मध्ये युजेस आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबलच नाहीये. म्हणजे सिक्वेन्स वगैरे तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही कुठे यूज करतात ते तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन तिथं द्या, कारण युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता, कारण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जिथं जिथे यूज करतात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. फक्त फार्मॅक पॉइंट ऑफ व्ह्यू, मेकॅनिझम किंवा युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू त्रिपाठीत जेवढं दिलंय तेवढं डिस्कस करायला, तेवढं डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही. एक एक दोन दोन लाईन महत्वाच्या आहेत, तेवढं आपण पाहिलेलं आहे. तर युजेस हे अँटीप्लेटलेटचे आता तुम्ही एका पेजवर लिहा, अँटीकोएग्युलंटचे एका पेजवर लिहा. उद्या फायब्रिनोलायटिक झालं आपलं शिकून, तर फायब्रिनोलायटिकचे एका याच्यावर लिहा. त्यानंतर अँटी फायब्रिनोलायटिकचे पुढे यूज होतात, त्याचे सगळे वेगळेच आहेत. तिथं अँटी फायब्रिनोलायटिकचे आपण ब्लिडिंग डिसऑर्डर असलेल्या पेशंटमध्ये जिथं ब्लिडिंग जास्त होते ती अवॉइड करण्यासाठी देतो. तर ते युजेस तिथं लिहा. म्हणजे हे 4 युजेस एकमेकांशी कम्पेअर करायचे, म्हणजे तुम्हाला एक्झामच्या दिवशी ते क्लिक होतं, कम्पॅरिझन क्लिक होतं. लक्षात आलं? नाही तर अँटी फायब्रिनोलायटिक जे आहे ट्रायनेक्झेमिक ऍसिड, त्याचे एक दोन युजेस तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिस मधले माहीत असेल. ओके, यूज केलंय ट्रायनेक्झेमिक ऍसिड हो सर. पुढं. हो सर. मेनोरेजिया मध्ये. मेनोरेजिया मध्ये, पण तो अँटी फायब्रिनोलायटिक ड्रग आहे. इप्सलॉंग अमिनो कॅप्रोइक ऍसिड आहे. तर त्याचं ब्लिडिंग कमी होण्यासाठी ते कमी यूज होतात. आणि हे जे अँटीकोएग्युलंट, अँटीप्लेटलेट, फायब्रिनोलायटिक यांचे ऍडव्हर्स इफेक्ट ब्लिडिंग आहे. बरोबर आहे. तर हे 4 टॉपिक झाल्यावर सगळ्यांची युजेस एका मागे एक लिहिल्यावर तुम्हाला ते कम्पेअर करता येईल. तर तो लास्ट टास्क राहील तुमचा ब्लड चॅप्टर मधला. त्यानंतर आपले लिपिड लोअरिंग आणि अजून एक माझ्या मते अॅनेमिया हा टॉपिक राहिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. तर चालेल, उद्या आपण 10 वाजता फायब्रिनोलायटिक पाहूया. नोट्स मी ऑलरेडी दिल्या वाटतं ना फायब्रिनोलायटिकच्या. हो सर. ओके, ठीक आहे. तर